समजा कोणाला लँग्वेज प्रॉब्लेम असेल तर लेट मी नो. आय विल कन्वर्ट दिस लेक्चर इन टू इंग्लिश. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स वर व्हेरी मच फॅमिलियर अँड इझी विथ मराठी अँड इन मराठी. कोणाला अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, कळत नसेल, लँग्वेज चेंज हवी असेल तर तुम्ही इंटरप्ट करू शकता. आय विल स्विच. ओके. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ निदान पंचक हा आपला टॉपिक असणार आहे. मग असे म्हटल्याप्रमाणे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर आणि ऑल द प्रॅक्टिशनर्स या सगळ्यांसाठीच हा लेक्चर तयार केलेला आहे. प्रॅक्टिशनर्स साठी थोडासा आहे, पण जे तुम्ही स्टुडंट्स आहात तुमच्यासाठी हा प्रॅक्टिकल ओरिएंट करणारा असा लेक्चर आहे. तुम्ही पुढे जाऊन कधी एखाद्या आयुर्वेद प्रॅक्टिशनर कडे गेलात, जॉईन झालात आणि तुम्हाला आयुर्वेद शिकायचंय अशी इच्छा प्रकट केली, तर त्यावेळेला तो प्रॅक्टिशनर, तो जो वैद्य आहे, तो तुमचे बेसिक नॉलेज चेक करू शकतो की तुम्हाला काय माहिती आहे, आयुर्वेदाविषयी काय माहिती आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला या आजाराच्या निदान पंचकाची माहिती ही असणं गरजेचं आहे, की जेणेकरून यातून जे नॉलेज आहे, यातून जे इन्फॉर्मेशन आहे त्याचं तुम्ही प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करून नॉलेज मध्ये कन्वर्ट करू शकाल. सो आजचा जो लेक्चर असणार आहे तो हा निदान पंचकाचा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन या दृष्टिकोनातून असणार आहे. आता यामध्ये एक उदाहरण देतो की समजा ऑनलाईन कोर्सेस खूप सारे चालू आहेत. तुम्ही मोबाईल ऑन करता, दिवसाला 5-15 ऑनलाईन सेशन्स, वेबिनार्स चालू आहेत. पण मेडिकल फील्ड मध्ये नुसतं थिओरिटिकल असून उपयोग नाही. एक उदाहरण देऊन सांगतो. समजा ऑनलाईन कोणी स्विमिंगचे क्लासेस सुरू झाले आणि स्विमिंगचे क्लासेस तुम्ही अटेंड केलेत, त्याचे जे काही 6-8 सेशन्स आहेत सगळे तुम्ही अटेंड केलेत, त्याच्यावरचा क्विज जो आहे त्याच्यानंतर तुम्ही तो क्विज सॉल्व्ह केलात आणि फायनली तुमचा रिझल्ट आला, तुम्ही टॉप केलं त्या रिझल्ट मध्ये. पण ऐन वेळेला ज्या वेळेला तुम्हाला पाण्यात पडायची वेळ येईल त्यावेळेला ती थिअरी तुमच्या कामाची नाहीये, त्यावेळेला तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनच वाचवू शकेल. तसं आपल्या एज्युकेशनल ड्युरेशन मध्ये, म्हणजे जो काही अकॅडमिक तुमचं 5.5 वर्षाचं ड्युरेशन आहे त्यातले 4.5 वर्ष तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट कराल, पण ती जिथपर्यंत प्रॅक्टिकली अप्लाय नाही करणार तिथपर्यंत तुम्हाला त्याचा फार उपयोग होणार नाही. सो बेसिकली वी गेट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. आजकाल गुगल आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, तर वी आर ड्राउनिंग इन इन्फॉर्मेशन बट क्रेविंग फॉर नॉलेज. ही गोष्ट सर्वश्रुत आहे. सो हाऊ कॅन वी कन्वर्ट दिस इन्फॉर्मेशन इन टू नॉलेज? कोणी सांगू शकतं का? माईक ऑन करा आणि मला सांगा की इन्फॉर्मेशनला नॉलेज मध्ये कन्वर्ट करायचंय तर काय करावं लागेल? हॅलो, ठीक आहे, सगळ्यांनी माईक ऑफ केले असते, कंटिन्युअसली बोलतो. ओके, वी नीड अ प्रोसेस बाय विच वी कॅन कन्वर्ट दिस इन्फॉर्मेशन इनटू नॉलेज. ठीक आहे, तर इन्फॉर्मेशन वर काय प्रोसेस करावी लागते? तर ही प्रोसेस म्हणजे अनालिसिस, विचार करणं, त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करणं. ह्या गोष्टी केल्या तरच त्या इन्फॉर्मेशनचं नॉलेज मध्ये कन्व्हर्जन होईल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता फर्स्ट इयरला अष्टांग हृदय शिकलात, त्याच्यामध्ये वमन विरेचन शिकलात, नस्य शिकलात, सो दॅट वॉज ओनली इन्फॉर्मेशन. ज्यावेळेला तुम्ही स्वतः ते नस्य घेता किंवा पेशंटला ती नस्यची प्रोसिजर डिलिव्हर करता त्यावेळेला तुम्ही त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करता आणि त्यावेळेला तुम्हाला कळतं की मी या पेशंटला नस्य दिलं होतं आणि त्याचे असे असे इफेक्ट झाले. नेक्स्ट टाइम मला ह्या कंडिशनचा पेशंट आला तर मी सेम या पद्धतीचं नस्य वापरू शकतो. सो दॅट इज द प्रोसेस. इन्फॉर्मेशनला नॉलेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठीची प्रोसेस. तसंच आता तुम्ही काय करणार तर तुमच्या अकॅडमिक्स मध्ये वेगवेगळे थेअरी लेक्चर्स अटेंड करणार, ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करणार, क्लिनिक्स अटेंड करणार किंवा केस टेकिंग स्वतः घ्यायला जाणार. सो यू विल गेट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. पण ती इन्फॉर्मेशन तुम्हाला नॉलेज कडे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला लॉजिकल रिझनिंग लावावं लागणार आणि हे लॉजिकल रिझनिंग म्हणजेच निदान पंचक. ओके, आणि ज्या वेळेला ही जी इन्फॉर्मेशन आहे, उदाहरणार्थ तुम्ही आयपीडी मध्ये गेलात,
एखादी केस घ्यायला सुरुवात केली आणि केस घ्यायला सुरुवात केल्यानंतर सगळे पॉइंट्स तुमचे केस टेकिंग नंतर तयार झाले, याच्यावर तुम्ही प्रोसेस नाही करत ना, जिथपर्यंत त्यातले हेतू काय आहेत, कशामुळे काय घडलं असेल, पहिल्यांदी पूर्वरूप कोणती होती, कशाचे उपशय प्राप्त होतं, हे प्रोसेसिंग तुम्ही जिथपर्यंत करणार नाही, तुम्हाला फायनल नॉलेज डायग्नोसिंग अ पेशंट बाय युअर सेल्फ हे कधीच तुम्हाला मिळणार नाही. सो इम्पॉर्टन्स ऑफ निदान पंचक is to analyze information and come up to final diagnosis. That's why we call it as व्याधी निश्चयकरणम निदानम. निदान करायचं म्हणजे काय, निदान पंचक अभ्यासायचं म्हणजे निदान माहिती पाहिजे. निदान म्हणजे काय, तर व्याधी निश्चयकरणम निदानम. तर व्याधी कोणता आहे ह्याचं निश्चित तुम्हाला ज्ञान जे प्राप्त करून देईल ते निदान आहे. आणि तुम्ही फर्स्ट इयर हृदयामध्ये शिकलाय रोग परीक्षण आणि रोगी परीक्षण, बरोबर आहे. व्याधीचं निश्चित ज्ञान करून देणं हे निदान आहे. रोग परीक्षणामध्ये तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला रोगाविषयी व्याधीविषयी माहिती हवी आहे, नॉलेज हवं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला निदान पंचक तुमच्या सहाय्याला आहे. हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. आणि तुम्हाला जर रोगी तपासायचा आहे, रुग्ण तपासायचं आहे, त्याला तुम्हाला दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न या परीक्षांचा वापर करावा लागेल. ऑब्विसली आता यातलं रोग परीक्षणाचा जो भाग आहे हा दोन पद्धतीने तुम्हाला शिकता येईल. एकतर थिअरीचा अभ्यास करून की जेणेकरून याची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल. जर तुम्ही थिअरी पण व्यवस्थित केली नाही तर यू आर लॅकिंग इन्फॉर्मेशन, आणि इन्फॉर्मेशनच नसेल तर नॉलेज तुम्हाला कधीच मिळणार नाही. दॅट्स वाय यू शुड बी व्हेरी वेल इन थिअरी. मी असं म्हणत नाही की सगळे श्लोक तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे, त्याशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही, असं मी नाही म्हणणार. ऑब्विसली ज्यांचे श्लोक पाठ आहेत त्यांना ते सोपं जातं, की परफेक्ट नॉलेज मिळतं, कुठेही मिस नाही होत. पण ज्यांच्या बाबतीमध्ये थिअरी पक्की नसेल त्यांना ते नॉलेज कधीही प्रोसेस करता येणार नाही आणि ती इन्फॉर्मेशन नॉलेज मध्ये कन्वर्ट करता येणार. त्यामुळे माय अपील इज यू शुड बी व्हेरी वेल फॅमिलियर विथ थिओरिटिकल ऍस्पेक्ट बिफोर गोइंग टू प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट. तो रोग परीक्षणामध्ये हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती या वेगवेगळ्या व्याधींच्या काय आहेत हे तुम्हाला माहिती असावं. फर्स्ट इयरचे जर काही विद्यार्थी असतील तर त्यांना हे शब्द माहिती आहेत. हेतू म्हणजे व्याधी निर्माण करणारी कारण, कॉजेस ऑफ डिसीज. पूर्वरूप म्हणजे व्याधी निर्माण होण्याच्या आधीची अस्पष्ट, अव्यक्त अशा स्वरूपातली जी लक्षणं असतील ती पूर्वरूपामध्ये येतील. रूप म्हणजे व्याधीचं डायरेक्ट प्रेझेंटेशन. उपशय म्हणजे व्याधी बरा होणं किंवा लक्षणं त्यातली कमी होणं हे सहाय्यभूत करणारी अशी जी काही आहार्य गोष्टी असतील त्या उपशयामध्ये येतील. आणि संप्राप्तीमध्ये या सगळ्याचं लिंकिंग, या सगळ्या गोष्टी यांना निदान पंचक असं आपण म्हणतो. आणि ह्याच आपल्याला आज अभ्यासाच्या विषय आहे. आणि हे अभ्यास करताना तुम्हाला दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न या 3 गोष्टींच्या सहाय्याने रुग्णाकडून या 5ही गोष्टी रोगाविषयी माहिती करून घ्यायच्या आहेत. त्याला आपण क्लिनिकल ऍप्लिकेशन असं म्हणू. ठीक आहे. निर्दिश्यते व्याधीर अनेन इति निदानम. निदान म्हणजे काय, तर व्याधी कोणता आहे तो व्यवस्थित, स्पष्टपणे आणि निश्चयात्मक रित्या सांगणं म्हणजे निदान करणं. बघा, माधव निदानाने मधुकोश टीकेमध्ये वर्णन केलं आहे की निदान मधला नि जो आहे हा निश्चयात्मक आहे. तुम्ही निश्चित त्यापर्यंत गेला पाहिजे. म्हणजे पेशंटची इन्फॉर्मेशन केस टेकिंग घेतल्यानंतर त्याचं अनालिसिस करून त्याचे हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती हे ज्याला तुम्ही एक्स्ट्रॅक्ट कराल त्यावेळेला हिस्ट्री टेकिंग व्यवस्थित असेल तर निश्चित तुम्ही डायग्नोसिस पर्यंत पोहोचा. डिफरन्शियल डायग्नोसिस आणि मग फायनल डायग्नोसिस. आणि तुमचं हे डायग्नोसिस का आहे याच्या मागचं लॉजिकल रिझनिंग तुम्हाला देता येऊ शकेल आणि तुमची इन्फॉर्मेशन नॉलेज मध्ये कन्वर्ट. आर यू गेटिंग मी? माझा आवाज येतोय? हॅलो होस्ट, माझा आवाज येतोय? आर यू गेटिंग मी? हो सर, येतोय. हो सर, येतोय. हो सर.
ओके ओके येस थँक्यू. तर आयुर्वेद हा अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय क्रमांक 1 मधला श्लोक आहे की आयुर्वेदाची रचना ही कशासाठी झाली. तर तुम्हाला माहिती आहे स्वास्थ्य रक्षण आणि व्याधी बरे करणं. आता व्याधी बरे करण्याचा जो विषय आहे त्यामध्ये 3 गोष्टी त्रिसूत्र आयुर्वेद सांगितलेलं आहे. त्रिसूत्र कुठचे तर हेतू, लिंग आणि औषध. बऱ्याचशा वेळेला काय होतं की सेकंड इयरला आपण रोग निदान शिकतो, आपण केस टेकिंग शिकतो. थर्ड इयरला गेल्यानंतर आपण म्हणजे तो आपण फॉर्म जो असतो तो पूर्ण भरतो आणि आपण त्याला केस टेकिंग म्हणतो. थर्ड इयर मध्ये गेल्यानंतर आपण फायनल डायग्नोसिस आणि एकदाची ट्रीटमेंट द्यायची अशा दृष्टिकोनातून तयार करतो. फोर्थ इयरला आल्यानंतर आपण तेच करतो की केस टेकिंग एकदा भर भरून टाकायची, फायनल डायग्नोसिस आपलं काहीतरी लिहायचं आणि ट्रीटमेंट कडे जायचं. पण ह्यामध्ये आयुर्वेदाचा एक खूप महत्वाचं अंग जे आहे ते आपण विसरतोय. बघा आपण केस टेकिंग करतो त्याच्यामध्ये रुग्ण लक्षण म्हणजे बघतो आणि आपण औषधं देण्याच्या तयारीमध्ये याला काय पंचकर्म द्यायचं, शोधन द्यायचं, शमन द्यायचं, कुठची चिकित्सा द्यायची, औषधं कोणती द्यायची या गोष्टीकडे आपण जातो. मात्र आयुर्वेदाचं एक महत्वाचं अंग आपण विसरतोय ते म्हणजे हेतू. मध्ये मी हेतूंचा प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट हा तुम्हाला शिकवत असतो तरी त्याला अजून डिटेल हा भाग जो आहे हेतूंचा तो आपण बघणार आहोत. हे हेतू का बघावे, कशासाठी बघावे, नाही हेतू बघितले तर काय होतं. तुम्हाला वाटेल निदान पंचक जे आहे तुम्हाला काही वेळेला वाटेल की निदान पंचक मध्ये 5 गोष्टी येतात. हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. यातली एकही गोष्ट मिसिंग असेल तर नक्की काय होऊ शकेल अशी शंका काही वेळेला येऊ शकेल. तर ते ही गोष्टी आपण बघणार आहोत. हेतू कशासाठी बघायचे, त्याचं महत्व काय, लक्षण कशा पद्धतीने कशा प्रकारे बघायची, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ओके सो जर तुम्ही फक्त केस टेकिंग केली आणि त्याचं अनालिसिस मध्ये हेतू जर मिस केले, हेतू जर विचार नाही केला किंवा हेतू थांबवण्यासाठी पेशंटला पथ्यापथ्य समजावून सांगितली नाही देन यू आर मिसिंग 1/3 पार्ट ऑफ युअर ट्रीटमेंट. हे लक्षात घ्या. इट इज दॅट इम्पॉर्टंट. त्यामुळे आधी सुरुवात आपण आजच्या अध्यायाची आजच्या लेक्चरची हेतूंपासून करू आणि हेतू लिंगम आणि उपशयापर्यंत आपण येऊ. सुरुवातीला हेतू म्हणजे काय तर तत्र निदानम कारणम इति उक्तम अग्रे. हे चरकसंहिता सूत्रस्थान निदान स्थान अध्याय क्रमांक 1 ज्वर निदान मधलं सूत्र आहे की ज्यामध्ये हेतू म्हणजे व्याधी निर्माण करणारी कारण असं सांगितलेलं आहे. हेतू म्हणजे व्याधी निर्माण करणारी कारण, पॉझिटिव्ह फॅक्टर्स टू फॉर्म अ डिसीज इज कॉल्ड एज हेतू. ओके. दुसरी माधव निदानाने एक व्याख्या सांगितली ते ती कर्तव्यता को रोगोत्पादक हेतु निदानम. ती कर्तव्यता म्हणजे काय, रोगोत्पादक हेतू निदानम आपल्याला लक्षात आलं की रोग निर्माण करणारे जे काही पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत ते म्हणजे हेतू होय. पण मग हे शेती कर्तव्यता को हे कशाला त्यांनी ऍड केलं तर हे समजण्यासाठी एक आपण उदाहरण घेऊ की भात कसा बनवावा. तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचा मूद होईल असा भात बनवायचा असेल तर त्याच्या काय प्रोसेस आहेत की पहिल्यांदा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे तांदूळ घ्यायला लागतील, ते निवडावे लागतील, ते निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुवावे लागतील, त्याचे पाणी काढून टाकायला लागेल, मग भिजत ठेवायला लागतील, भिजवल्यानंतर त्याच्यात योग्य प्रमाणामध्ये पाणी ठेवायला लागेल. बघा प्रत्येक स्टेप मध्ये ना जर तुम्ही चुकलात, तुम्ही खराब तांदूळ घेतलात तर भात खराब होणार. तुम्ही जर त्यातला निवडून नाही घेतलं तर त्याच्यामध्ये अन्य दाणे कण किंवा खडे पण त्याच्यामध्ये असतील म्हणजे तुमच्या भाताची क्वालिटी बिघडली. पाण्याचं प्रमाण कमी झालं जास्त झालं तरी भाताची कन्सिस्टन्सी बिघडली.
नंतर त्याला हीट करायचंय, आपल्याला गरम करायचंय. ही हीट खूप जास्त झाली तर भात करपणार, हीट कमी झाली तर भात पानसट बनणार. या सगळ्या प्रोसेस हे करा ते करा ते करा ते करा, इति कर्तव्यता इति कर्तव्यता इति कर्तव्यता अशा स्वरूपात. म्हणजे जर चांगला भात तुम्हाला बनवायचा असेल, उत्तम अशी मूद भाताची बनवायची असेल, तर त्याच्यासाठी चांगले तांदूळ घ्या, ते निवडा, ते स्वच्छ करून झाल्यानंतर त्याला धुवा, पाण्यामध्ये त्याला सोक करून ठेवा, मग ते गरम करा आणि योग्य प्रमाणात पाणी टाकून योग्य प्रमाणात अग्नीने तुम्ही जर शिजवलं तर हे जे तांदूळ आहे त्याचा उत्तम प्रतीचा भात तयार होईल. इथे प्रत्येक ठिकाणी जशी एसओपी असते, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल, त्या पद्धतीने हे करा हे करा हे करा असं प्रत्येक वेळेला सांगितलं जातं. तसं व्याधी निर्माण होताना हे हेतू झाले, या हेतूंमुळे हे दोष प्रकोपित झाले, हे दोष प्रकोपित झाल्यानंतर ते स्रोतसांमध्ये गेले, तिथे मार्गावरोध किंवा तिथे संप्राप्ती घडली आणि मग व्याधी निर्माण झाली. या सगळ्याची सुरुवात हे करा म्हणजे हेतू करा यापासून होते. सो ते ती कर्तव्यता, इति कर्तव्यता म्हणजे हे 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 करणं. ते ती कर्तव्यता म्हणजे असे जी काही कारण आहेत की जी रोगाच्या उत्पादन होण्याकरिता कारणीभूत आहेत, अशी सगळी कारणं घडणं, रुग्णाने ती कारणं स्वतः अनुभवणं, ती कारणं त्या रुग्णाच्या बाबतीत होणं, इति कर्तव्यता जर असेल आणि मग त्यापासून रोग निर्मिती झाली, अशा सगळ्या कारणांना आपण हेतू असं समजू. ठीक आहे. होस्ट तुम्ही तुमचा माईक ऑन ठेवला तरी चालेल, मला लक्षात येईल की अध्येमध्ये लेक्चर व्यवस्थित चालू आहे की. ओके. हा, तर इति कर्तव्यता रोग निर्माण होण्यासाठी जी काही कारणं आहेत ती सगळी एकत्रितरित्या रिस्पॉन्सिबल पॉझिटिव्ह फॅक्टर्स टू प्रोड्यूस अ डिसीज आर कॉल्ड एज हेतू. ओके. हेतू आणि व्याधींचे संबंध कसे आहेत आपण समजून घेऊ. शेती कर्तव्यताचं एक उदाहरण आपण बघूया. उदाहरणार्थ आता थोडा पावसाळा चालू आहे, दमट वातावरण आहे, बाहेर गारवा आहे, याच्यामध्ये कोणीतरी दही खाल्लं. दही खाल्ल्यानंतर मला माहिती आहे दही आम्लरस, उष्णवीर्य, अभिषंद करणार असं आहे. तर दह्यामुळे अभिषंद शरीरातला वाढला पाहिजे. त्या अभिषंदामुळे आम निर्माण झाला पाहिजे. आम निर्माण झाल्यामुळे स्त्रोतरोध निर्माण झाला पाहिजे. ऊर्ध्व चतुर्गत स्त्रोतसांमध्ये अवरोध निर्माण झाल्यानंतर कफ आणि वात विमार्गगामी व्हायला पाहिजे आणि त्यापासून प्रतिशय निर्माण व्हायला. इति कर्तव्यता, अभिषंद इति कर्तव्यता, आम इति कर्तव्यता, स्त्रोतरोध अवरोध इति कर्तव्यता, विमार्ग गमन इति कर्तव्यता, टू फॉर्म व्याधी, टू फॉर्म प्रतिशय, म्हणजे दधी हे प्रतिशयाचे हेतू झाले. कळतंय? शेती कर्तव्याचा अर्थ कळला. असं कारण ज्याच्यापासून पुढे जाऊन व्याधी निर्माण होणारे अशा सगळी कारण ही हेतू या कॅटेगरीमध्ये येतील. ओके. काही वेळेला आपण बघतो फक्त दही खाल्लं आणि सर्दी झाली, म्हणजे याच्यामध्ये एक हेतू आहे आणि एक व्याधी. एक हेतू आहे आणि एक व्याधी आहे. किंवा असं पण होऊ शकतं की पावसाळा आहे, आपण भिजलो पण आहोत आणि दही पण खाल्लंय, रात्री खाल्लंय, म्हणजे बरेच सारे हेतू आहेत आणि एक व्याधी निर्माण झाला, तो म्हणजे प्रतिशय. तो एक हेतू एक व्याधी, दधी सेवन प्रतिशय. अनेक हेतू एक व्याधी, दधी सेवन, वर्षा ऋतू, शीत आहार, रात्री दधी सेवन, हे सगळे हेतू आणि त्यामुळे प्रतिशय. अनेक हेतू एक व्याधी निर्माण होऊ शकतो. तसं एकच हेतू अनेक व्याधी पण निर्माण करू शकतात. आता हे कसं होतं ही पण थोडीशी गंमत आहे, ती समजून घेऊ. एकच हेतू म्हणजे काय? दधी सेवन. आता दधी सेवन एखाद्या रुग्णामध्ये प्रतिशय वाढवेल, एखाद्या रुग्णामध्ये शोथ वाढवेल,
एखाद्या रुग्णामध्ये श्वास वाढवेल, एखाद्या रुग्णामध्ये ज्वर वाढवेल, एखाद्या रुग्णामध्ये अजीर्ण वाढवेल, एखाद्या रुग्णामध्ये अग्निमांद्य वाढवेल. म्हणजे एकच हेतू आहे आणि तो हेतू अनेक व्याधींना कारणीभूत ठरलेला आहे. अशी पण उदाहरणं दिसतात. आणि सगळ्यात जास्त जी उदाहरणं आपल्याला दिसतात ती म्हणजे अनेक व्याधी आणि अनेक हेतू. आपल्याकडे पेशंट येतात ते बऱ्याच कॉम्प्लेक्स कंडिशन्स मध्ये तयार झालेले असतात. त्यांनी आहार्य, विहार्य, दिनचर्या, ऋतुचर्या सगळं अगदी प्रॉब्लेमॅटिक करून टाकलेलं असतं आणि कॉम्प्लेक्स डिसीज आपल्या समोर तयार होतो. तर आपल्याला त्याचं अनालिसिस करायला लागतं, हेतू सगळे आपल्याला अलाइन करायला लागतात की नक्की कशामुळे काय काय झालं, आणि या सगळ्या प्रोसेसला आपण संप्राप्ती असं म्हणतो. ठीक आहे. आता तुम्हाला शंका आली असेल, एकच हेतू आहे तो अनेक वेगवेगळे व्याधी कसे निर्माण करेल. एकच हेतू अनेक व्याधी कसे निर्माण करेल ही गोष्ट थोडीशी आपण समजून घेऊ. ओके. तर बेसिकली काय होतं की एक दुसरं उदाहरण घेऊ. सध्या शेजवान चटणी फार फेमस आहे, किंग्स किंवा अन्य कुणाची. तर हा जो हेतू आहे, शेजवान चटणी वारंवार खाणं, तशी टेस्टला चांगली लागते म्हणून जास्त खाणं, वारंवार खाणं असं ज्यावेळेला होतं, तर त्यावेळेला त्याचा आम्ल रस आहे, लवण रस आहे, कटू रस आहे. प्राधान्याने कटू रस त्याचा आहे. तर हे समजा जर शेजवान चटणी आपण जास्त खाल्ली तर ते शरीरामध्ये, म्हणजे हा एक हेतू झाला की शेजवान चटणी खाणं शरीरामध्ये वेगवेगळे व्याधी निर्माण कसे करू शकेल ही गोष्ट आता आपण समजून घेऊ. एक हेतू आणि अनेक व्याधी हे कसं होईल समजून घेऊ. तर शेजवान चटणी खाल्ल्यानंतर त्याच्याने शरीरामध्ये काय काय वाढेल, तर लवण, आम्ल आणि कटुरस म्हणजे पित्त वाढेल. पित्ताचे कोणते गुणधर्म वाढतील, तर त्याच्यामध्ये उष्ण गुण, तीक्ष्ण गुण, विदाही या सगळ्या गोष्टी आपल्याला वाढलेल्या दिसू शकतात. म्हणजे पित्त वाढणं आणि पित्ताचे उष्ण, तीक्ष्ण, विदाही या सगळ्या गोष्टी त्यामध्ये वाढणं, स्निग्ध गुण वाढणं पित्ताचा, सस्नेह आहे पित्त, हे सगळं वाढणं, या गोष्टी आपल्याला लक्षात येतील, कळतील, रुग्णामध्ये संप्राप्ती सुरू होईल. हे वाढलेलं पित्त ज्या वेळेला रक्तामध्ये दूषित होईल त्यावेळेला एखाद्या पेशंट मध्ये दूषित झालेल्या रक्तामुळे त्वचा किंवा त्वचेच्या ठिकाणी जर स्थानसंशय झाला तर एखाद्याला कोठ निर्माण, कोठ ज्याच्यामध्ये अंगावर जाड 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 कोड उठतात ज्याला आपण अर्टिकेरिया किंवा अंगावर पित्त उठणं असं म्हणतो. सो इतकी सिंपल, काही वेळाने ते स्वतःहून कमी होतं, ती लक्षणं कमी होऊन जातात. तर हे कोठ हे लक्षण दिसू शकते. एखाद्या रुग्णामध्ये काय होईल, तर हे विदग्ध असं सगळं आहार जो आहे, आहारातला हेतू शेजवान चटणी ही अन्नवळ स्रोतसामध्ये गेल्यानंतर तिथे अम्ल पित्त ट्रिगर करेल किंवा विदग्ध अजीर्ण ट्रिगर करेल. अजीर्ण आहे आणि त्याला पित्ताचा संबंध आला आणि त्यावेळेला आम प्लस अजीर्ण अशा स्वरूपातलं विदग्ध, अजीर्ण प्लस पित्त अशा स्वरूपातलं विदग्ध अजीर्ण निर्माण. हेच वाढलेलं पित्त उदस्थानी गेलं तर त्या ठिकाणी अर्श निर्माण. घडलाय एकच हेतू, मात्र त्याची परिणती हे कोणत्या स्त्रोतसात गेलंय, कोणत्या स्त्रोतसात जाऊन तिथे अवरोध निर्माण झाला की काय झालं नक्की, त्यानुसार व्याधी वेगवेगळे बदलले. हेच वाढलेलं पित्त ओष्ठ या प्रदेशामध्ये गेलं तर ओष्ठपाठ, तोंड येणं ज्याला आपण म्हणतो, हे निर्माण होऊ शकते. तर बेसिकली एकच हेतू घडला तरी शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी विकृत होऊ शकतात, आजार वेगवेगळे निर्माण होऊ शकतात. So moving back to our presentation, यामध्ये आपण बघितलं की एकच हेतू अनेकविध व्याधींना कसे निर्माण करू शकतात. त्यामध्ये एकच हेतू कोणत्या दोषांना दूषित करतात, कोणत्या दृश्यांना दूषित करतात,
कोणत्या स्त्रोतसामध्ये जातात, कोणत्या गुणाचे दोष वाढवतात, त्यानुसार अनेकविध वेगवेगळे व्याधी निर्माण होऊ शकते. ओके, आर यू गेटिंग मी? हो सर. ओके, तर आपल्याला वेगवेगळ्या व्याधींमध्ये आपण तुम्हाला माहिती आहे की जे काही आजार आहेत आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्रिदोष, वात पित्त आणि कफ, या 3 दोषांनी निर्माण होणारे असतात. जे भले निज असले आगंतू असले तरी पण दोषांशिवाय व्याधी निर्माण होऊ शकत नाहीत, हे तुम्हाला आयुर्वेदानुसार माहिती आहे. तर मग वात प्रकोप करणारे हेतू कोणते, पित्त प्रकोप करणारे हेतू कोणते आणि कफ प्रकोप करणारे हेतू कोणते? तर हे सेकंड इयर आणि थर्ड इयर इव्हन फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी थोडीशी रिव्हिजन असेल की आपण हे बऱ्याचशा व्याधींच्या निदान स्थानामध्ये किंवा चिकित्सा स्थानामध्ये आपण पाहिलंय किंवा अन्य प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही पाहिलं असेल. पण हे जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी ही थोडीशी उजळणी किंवा नवीन गोष्टी यामध्ये असतील की ह्या हेतूंचा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार. वात प्रकोप करणाऱ्या हेतूंमध्ये तुम्हाला माहिती आहे की कटुतिक्त कषाय हे 3 रस आहे, वृक्ष, शीत, खर अशा स्वरूपातला आहार आला, रात्र जागरण, अतिव्यायाम ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्या व्यवहारामध्ये घडतात का आणि घडत असतील तर त्या आपण कशा समजून घ्यायच्या, रुग्णाकडून कशा काढून घ्यायच्या, त्याकरिता आपण वात प्रकोपाचे हेतू बघू. आणि हे हेतू कुठे कुठे तुम्हाला प्रिडॉमिनंटली विचारात घ्यायचंय ही गोष्ट आपण समजून घेऊ. अतिव्यायाम, आता सध्या लॉकडाऊन चालू आहे, लोकांना काम करण्याचा उत्साह आहे आणि उत्साहामध्ये उठले आणि रोज 100 दंड बैठका काढल्या. तर अचानक हे जे करणं आहे त्यामुळे वाताचा चलगुण वाढणार आणि त्या वाताचा प्रकोप होऊ शकतो. अतिव्यायाम हे वात प्रकोपाचा हेतू आहे. काही जणांनी वजन वाढायला लागलं म्हणून डायटिंग सुरू केलं आणि शोष, खूप जास्त लंघन करणं, अधिक उपवास करणं, अस्निग्ध वृक्ष आहार सेवन करणं आणि त्यामुळे शरीरामध्ये क्षय करणं, धातूंचं पोषण न होणं, या सगळ्या गोष्टी वात प्रकोपाकडे कारणीभूत ठरू शकतात. आघात, कुठेतरी आपटलंय, ठेच लागले, मार लागलाय, तर तिथे आघातजन्य वात निर्माण होतो, स्थानसंश्रय निर्माण होतं आणि मग हे पुन्हा पुन्हा वात त्या ठिकाणी वेदना निर्माण करतो. वेग विदारण, फर्स्ट इयर टू फायनल इयर तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की वेग विदारण, वेग शरीरामध्ये वातामुळे निर्माण होतात आणि हे जर मुद्दामून थांबवले किंवा मुद्दामून याचं उदिरण केलं, रोगा हा सर्वेपी जायन्ते वेगोदीरण धारण, या सूत्रावरून आपण समजून घेतलंय की वेग विधारण केलं तरी अडचण आहे आणि वेग मुद्दामून प्रवृत्त केले तरीही अडचण आहे. तर हे वात प्रकोप करणारे ठरू शकतील. रात्र जागरण, झोपायचंय पण रात्री काही कारणामुळे, अभ्यासामुळे किंवा ड्युटीजमुळे किंवा व्हॉट्सअप मोबाईलमुळे, कशामुळेही रात्री जागरण करणं, उशिरा झोपणं हे वात प्रकोप करणारं ठरू शकतं. शीत आहार, थंड असा आहार सेवन करणं, अजूनही आता पावसाळा सुरू झालाय, खरं तर फ्रीजचं पाणी बंद व्हायला हवं होतं, पण अजूनही काही जणांचं फ्रीजचं पाणी किंवा थंड पाणी पिणं चालू आहे. पाणीच नव्हे, अन्य पदार्थ थंड खाणं हे वात प्रकोपाचं हेतू स्वरूपामध्ये ठरू शकतं. त्यानंतर आयास किंवा ज्याला आपण म्हणतो इरिटेशन, हे पण वात प्रकोपाचा हेतू ठरू शकतं. आणि रस तुम्हाला माहिती आहे, कटू तिक्त कषाय रस, खूप तिखट, खूप कडू आणि खूप तुरट स्वरूपातले हेतू सेवन झाले तर ते वात प्रकोपासाठी कारणीभूत ठरणार आहे. कटू मध्ये बरंच स्पायसी फूड, जे नॉनव्हेज असतं, चायनीज असतं, हे कटू रसात्मक असतं. तिक्त रसामध्ये बरेचसे पेशंट आता हल्ली डाएट म्हणून मेथीचे दाणे खा किंवा कारल्याचा रस प्या, अशा वेगवेगळ्या गोष्टी, गुळवेलीचा रस आता चालू आहे. पण लोक काय करतात माहितीये का, की प्रिव्हेंटिव्ह आहे म्हणून भरपूर घ्यायचे. गुळवेल आता आयुष मिनिस्ट्रीने कोरोनाच्या काळामध्ये वापरायला सांगितले, ती प्रिव्हेंटिव्ह आहे म्हणून पाहिजे तितकी खा, असं जर केलं तर त्याचा विचार आपल्याला करायला लागणार आहे की शरीरामध्ये तिक्त रसामुळे शोषण आणि वात प्रकोप होणार नाही ना,
किंवा त्याला अनुपान कुठेतरी घृताचं द्यावं का, हा विचार आपल्याला वैद्यांना करावा लागणार आहे. आणि कशाय तसाचे काही हेतू आपल्याला यामध्ये लक्षात येतील. जर तुमच्या केस टेकिंग मध्ये हे किंवा या प्रकारचे वात प्रकोपाचे हेतू सापडले तर तुमच्याकडे एक वे ऑफ थिंकिंग सुरू होईल की अरे आपल्या पेशंटला गुल्म, वातरक्त, वातव्याधी, राजयक्ष्मा ठीक का, किंवा वातजकास, वातज अतिसार, असं वातज काही नाहीये ना, हे हेतू आहेत आणि पोटामध्ये गोळा आलाय, फिरतोय, कमी जास्त होतोय असं पेशंट सांगितलं, युअर डायग्नोसिस विल टेंड टुवर्ड्स गुल्म. त्यासोबतच जर रक्तदृष्टीचे काही हेतू असले आणि पेशंट सांगतोय माझे सांधे दुखतात, एखादा ठराविक सांधा सुजतो, लाल होतो, ठणका मारतो आणि अगदी विंचू चावल्याप्रमाणे, सुया टोचल्याप्रमाणे त्यामध्ये वेदना अचानक सुरू होतात, युअर डायग्नोसिस विल टेंड टुवर्ड्स वातरक्त. वातव्याधी ज्याच्यामध्ये कटिशूल, पार्श्वशूल, मन्यागत वात, कटिगत वात, जानुसंधिगत वात वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. राजयक्ष्मा, क्षय किंवा हिक्का हे सगळे प्राधान्याने वात प्रकोप करणाऱ्या हेतूंमुळे, वात प्रकोपामुळे होणारे व्याधी आहेत. आणि अन्य सर्व व्याधी ज्याच्यामध्ये वातज कॅटेगरी येते, वातज कास, वातज अतिसार, वातज ग्रहणी, यामध्ये तुम्हाला हे सगळे हेतू बघायला लागतील, अनालाइज करायला लागतील. Shall we move ahead? ओके, तसंच आपण पित्त प्रकोपक हेतू समजून घेऊ काय काय येईल याच्यामध्ये. याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे हेतू आपण बघतोय, आहारीय आणि विहारीय दोन्ही स्वरूपातले हेतू आपण पाहत आहोत. आहारीय पित्त प्रकोपक हेतूंमध्ये कटु अम्ल लवण रस येईल. कटु अम्ल लवण फर्स्ट इयर तुम्हाला माहिती आहे की हे पित्त प्रकोप करणारे हेतू आहेत. उष्ण तीक्ष्ण क्षार, उष्ण तीक्ष्ण विदाही क्षार स्निग्ध हे सगळे हेतू पण पित्त प्रकोप करणारे आहार्य ठरू शकतील. अन्य हेतू कोणते आहेत आपण बघू. कटु अम्ल लवण आहार, कटु अम्ल लवण मध्ये बरंच साऊथ इंडियन फूड येतं किंवा रादर चायनीज फूड मध्ये कटु अम्ल लवण रस हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. त्याच्यामध्ये विदाही, तीक्ष्ण, उष्ण हे गुणही त्यामध्ये प्रायशः आपल्याला मिळतात. मगाशीच आपण जे शेजवान चटणीचं उदाहरण घेतलं, हे थोडस या पित्त प्रकोपक हेतूंकडे कटु अम्ल लवण क्षार विदाही तीक्ष्ण अशा स्वरूपामध्ये होतं. ओके, बऱ्याचशा जणांचं नॉनव्हेज ज्यांचं खाणं आहे त्यांच्या बाबतीमध्ये पित्त प्रकोपक हेतू हे घडत असतात. आतप सेवन, डायरेक्टली सन एक्सपोजर तसा बऱ्याच जणांचा कमी झालाय, पण उन्हामध्येच नव्हे तर हीट असलेल्या ठिकाणी काम करणं, मे बी फर्नेस, मे बी किचन, मे बी पॅन्ट्री, या सगळ्या गोष्टी जर रुग्णाच्या प्रोफेशन रिलेटेड तुम्हाला दिसून आल्या तर तुम्हाला विचार करायचा की अरे हे पित्त प्रकोपामुळे तर झालेला नाहीये ना, पेशंटची कंप्लेंट घेऊन येतोय ते, हा विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे. पुढे आम्लपाकी, उष्णवीर्य अशा स्वरूपातले मद्य सेवन अतिप्रमाणामध्ये हे पित्त प्रकोपक ठरू शकतं. आणि अतिक्रोध, हे सगळे हेतू हे पित्त प्रकोपक आहेत. आणि जर पित्त प्रकोप वारंवार होत आहे तर तुम्हाला विचार करायला लागेल पित्ताशी संबंधित काही व्याधी रुग्णाला नाही आहेत ना. उदाहरणार्थ रक्तपित्त, कुठे तर ब्लिडिंग टेंडन्सीज पेशंटला, कुठे त्वचेमध्ये वैवर्ण्य, कंडू, दाह अशी लक्षणं म्हणजे कुष्ठ, कुठे उदर प्रदेशी रुल्लास, उदरशूल, उदरदाह, प्रसेक ही लक्षणं रुग्णाला, किंवा गुदस्थानी दाह किंवा द्रव मलप्रवृत्ती, वारंवार मलप्रवृत्तीला जायला लागणं, सदाह मलप्रवृत्ती, अशा स्वरूपात अधोग अम्लपित्त नाहीये ना. किंवा कामला रुग्णाचे हात, नख, डोळे, त्वचा ही सगळी पिवळी तर पडत नाहीयेत ना. जर तशी लक्षणं दिसली तर तुम्हाला पित्त प्रकोपक हेतू आधी तपासायला लागतील. तपासून ते रुग्णाला थांबवावे लागतील. याचं महत्व काय ते पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघू. किंवा रक्तप्रदर, ब्लिडिंग खूप जास्त होत आहे तर त्या रुग्णामध्ये हे पित्त प्रकोपक काही हेतू नाहीये ना, बघावं लागेल. वातरक्त, मगाशी जे म्हणलं वात प्रकोप त्याच्याबरोबर रक्तदृष्टी आणि पित्त प्रकोप करणारे हेतू कंबाईन असतील आणि रुग्णाच्या संधीमध्ये आरक्तवर्णता, दाह, शूल
ही जर लक्षणं असतील तर तुमचं डायग्नोसिस वात रक्ताकडे जाईल. म्हणजे निश्चित ज्ञान तुम्हाला जर पाहिजे तर त्याच्यासाठी हेतू समजून घेणं गरजेचं आहे. आणि अन्य पित्तज कास, पित्तज अतिसार, पित्तज ग्रहणी या सगळ्यामध्ये हे पित्ताचे हेतू दिसू शकतील, घडू शकतील. तसंच कफ प्रकोपक हेतूमध्ये मधुर आम्ल लवण रस, आमरसपुरी कशी आहे? स्निग्ध, गुरू, शीत, मधुर अशा स्वरूपातली आमरसपुरी आहे. किंवा आंबट पदार्थ हे कफ प्रकोपक घडू शकतील. आता चाटचे जे पदार्थ आहेत ना ते थोडस मिक्स पिक्चर येतं, कारण त्याच्यामध्ये जी शेव आहे, शेव किंवा वाटाणे आहेत त्याच्यामध्ये, हे वात प्रकोप करणारे, पण आम्ल लवण रस जे आहेत ते कफ प्रकोप करणारे. हे मिक्स पिक्चर सन्निपातिक असं दिसतं. दुधाचे पदार्थ हे सगळे कफ प्रकोपक आहेत. आणि दिवास्वाद, कफ प्रकोप करणारे हेतू हे जर असतील तर तुम्हाला तुमच्या डायग्नोसिस मध्ये प्रमेह, श्वास, श्वित्र म्हणजे विटिलिगो, आमजन्य विकार, मे बी आमवाद सुद्धा किंवा सामसंदिग्धवाद सुद्धा, श्लीपद किंवा कफज अन्य विकार, कफज कास, कफज अतिसार, कफज शोथ, हे तुम्हाला रुग्णामध्ये आहेत का याकडे जावं लागेल. ठीक आहे, लक्षात येतंय का? कळतंय? हो सर. हॅलो. हा, तर इम्पॉर्टन्स ऑफ हेतू का बघायचे, कशासाठी बघायचे ते समजून घेऊ. आताच आपण बघितलं दोष दुष्य संमूर्छना जनितो व्याधी, वाढलेले दोष. आता हे ते आपण बघितलं कफाचे, पित्ताचे आणि वाताचे, हे हेतू जर घडले तर ते दोष शरीरामध्ये वाढणार आहेत. आणि हे वाढलेले दोष स्वतःचं स्थान सोडून अन्य ठिकाणी, अन्य स्रोतसांमध्ये जाऊन त्या ठिकाणी दुष्यांना किंवा स्रोतसांना दूषित करणार आहेत. त्यावेळेला व्याधी निर्माण होईल. म्हणजे वाढलेले दोष स्थानसंश्रय करणार आणि या एकत्रित स्थानसंश्रयामुळे त्या दोषांची कार्य व्यवस्थित होणार नाहीत, दृश्य व्यवस्थित राहणार नाहीत आणि मग व्याधी निर्माण होईल. जसं आपण मगाशी बघितलं की शेजवान चटणी जर उदर प्रदेशी गेली, आमाशयामध्ये गेली आणि तिथे विदाह निर्माण करायला लागली तर प्रथम अवस्था पाक निर्माण नाही होणार, तिथे कटुपाक किंवा अम्लपाक निर्माण होईल आणि मग अम्लपित्त या व्याधीकडे निर्मितीसाठी एक स्टेप पुढे जाईल. त्यामुळे व्याधी जर लक्षात घ्यायचा आहे त्याच्या आधी आपल्याला हेतू समजून घेणं गरजेचं असतं. तो आयडेंटिफिकेशन ऑफ इन्व्हॉल्व्ड दोष, कोणता दोष आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला हेतू समजून घ्यायचे. जे सेकंड इयरला आहेत त्यांना स्रोतस दृष्टी कारण किंवा रसप्रदोषाचे विकार असे, रसप्रदोष, रक्तप्रदोष हेतू आणि विकार हे त्यांना माहिती असतील, किंवा स्रोतस दृष्टी कारण हे तुम्हाला माहिती असतील. म्हणजे उदाहरणार्थ आपण विदाहिनी अन्नपानानी स्निग्धोष्णानी द्रवाणीच रक्तवाहिनी दुष्यंती भजतांच्या आतपानलो, हे तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेला विदाही अन्नपान, स्निग्ध उष्ण द्रव असा आहार पेशंट जास्त घेणार असेल तर त्यामध्ये रक्त व स्रोतस दृष्टी होईल. मग अशा पेशंट मध्ये रक्त व स्रोतसाची व्याधी जास्त होते. तर हे हेतू तुम्हाला हिंट करतील की वाढलेले कुठे जाणार आहे, कोणत्या स्रोतसामध्ये जाणार आहे. त्याकरिता हेतू अभ्यास करणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलंय संक्षेपतः क्रिया योगो निदान परिवर्जनम. तुम्हाला व्याधी बरा करायचा आहे तर व्याधी बरा करण्याकरिता पहिल्यांदा काय करा तर निदान परिवर्जन करा. ज्या हेतूंमुळे, ज्या कारणांमुळे हा व्याधी निर्माण झालेला आहे ते हेतू आधी थांबवा आणि मग तुम्ही चिकित्सेला सुरुवात करा. कधी कोणताही पेशंट आयुर्वेदिक चिकित्सेला आला तर त्याची एक तयारी असते किंवा त्याची तयारी आपल्याला करून घ्यायला लागते की तुम्हाला काही गोष्टी टाळाव्या लागतील, थांबवाव्या लागतील, तशी पथ्य आपल्याला समजावून सांगायला लागते. दिस पथ्य विचार ऑल कम्स अंडर निदान परिवर्जन. आणि हे का करायचं, सोपं उदाहरण समजून घ्या. पेशंट म्हणतो मला पोटात छातीत जळजळ होते, अम्लपित्ताचा त्रास आहे, पण तुम्ही ट्रीटमेंट द्या पण मी शेजवान चटणी खाणं बंद करणार नाही. तर तो पूर्ण बरा होईल का हो? तर नाही बरा. त्यामुळे
त्याचं ते शेजवान चटणी खाणं थांबवणं ही गरज आहे, हे निदान परिवर्जनामुळे आपल्याला लक्षात येतं. ते थांबवा आणि मग चिकित्सा करा, पूर्ण तुमचा रुग्ण बरा होऊ शकेल. सो फॉर एव्हरी डिसीज यू शुड स्टॉप हेतू, दोष दृष्टी करणारे, दुष्यांना दुष्ट करणारे किंवा स्रोतसांना विकृत करणारे हेतू थांबवणं ही गरजेची गोष्ट आहे. ज्या वेळेला आपण हे हेतू थांबवत नाही त्यावेळेला व्याधीचा रिकरन्स होतो. जर आपण बघितलं तर बऱ्याचशा वेळेला आपल्याकडे कुष्ठाचे पेशंट येतात किंवा कुष्ठ म्हणण्यापेक्षा त्वचा विकाराचे पेशंट येतात. आता असं त्वचा विकाराचा पेशंट ज्या वेळेला म्हणतो की डॉक्टर ट्रीटमेंट द्या मला, पण हे पथ्याचं काही मला जमणार नाही, त्यावेळेला आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याला पथ्याचं महत्व समजावून सांगणं आणि ती पथ्य जर पाळली तरच तू यातून पूर्ण बरा होशील हे समजावून सांगणं हे वैद्य म्हणून आपलं कर्तव्य आहे. ते जर हेतू आपण नाही थांबवले, तसेच चालू ठेवले तर मे बी औषधाने तुमच्या रुग्ण बरा होईल, पण काही दिवसांनी काही काळामध्ये ती लक्षणं पुन्हा होऊ शकतील, अजून गंभीर होऊ शकतील किंवा अन्य त्याचे उपद्रव निर्माण होऊ शकतील. या दृष्टिकोनातून हेतू थांबवणं गरजेचे आहे. काही याप्य व्याधी आहेत श्वासासारखे की तुम्ही जिथपर्यंत चिकित्सा देता तिथपर्यंत ते बरे आहेत आणि जरा काही हेतू सेवन झालं तरी हे व्याधी पुन्हा तयार होतात. अशामध्ये जर अपुनरुद्भव करायचा असेल, पुन्हा हे व्याधी निर्माण होऊ द्यायचे नसतील, त्यावेळेला हेतू कटाक्षाने टाळणं आणि हे हेतू आपल्याला रुग्णांना समजावून सांगणं ही आपली जबाबदारी राहते. त्या दृष्टिकोनातून हेतूंचा अभ्यास महत्वाचा आहे. सो टू रिवाइज, आपण हेतू कशासाठी बघतो, दोष कोणते आहेत, दुष्य कोणते आहेत, स्रोतस कोणते आहेत हे समजून घेणं आणि त्यासोबत निदान परिवर्जन करणं आणि निदान परिवर्जन केल्यानंतर अपुनरुद्भव व्याधी चिकित्सा करणं, पुन्हा पुन्हा त्याला तो आजार झाला नाही पाहिजे याची दक्षता घेण्यासाठी हेतू महत्वाचे आहे. तुम्हाला आठवतंय त्रिस्कंध आयुर्वेद किंवा त्रिसूत्र आयुर्वेद, हेतू, लक्षण आणि चिकित्सा, हेतुलिंग औषध. जर तुम्ही हेतूंचा विचार नाही केला, त्यांना थांबवायला नाही सांगितले, पथ्य समजावून नाही सांगितली तर तुमची चिकित्सा हॅलो हा काही अडचण आहे का? चुकून झालं होतं सर माईक ऑन करायचा. ठीक आहे, कंटिन्यू करा. हॅलो चुकून हा mic on ओके झालं ओके होतं. कंटिन्यू. काही असेल प्रॉब्लेम तर मला सांगा. ओके, यू कॅन इंटरप्ट. अपुनरुद्भव तुम्हाला चिकित्सा करायची असेल, पूर्ण चिकित्सा करायची असेल तर त्याच्यासाठी हेतू थांबवणं गरजेचं आहे. असे आपल्या चिकित्सेमध्ये श्वासाचे पण रुग्ण आहेत की जे इन्हेलर वर होते आधी आणि त्यांना शोधन, शमन आणि अपुनरुद्भव चिकित्सा दिली, हेतू समजावून सांगितले, ते हेतू त्यामुळे त्यांचे इन्हेलर पण पूर्ण बंद झाले. सो दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ हेतू. मुव्हिंग ऑन टू पूर्वरूप. पूर्वरूपम म्हणजे आता निदान पंचकातला एक सेक्शन आपण पूर्ण केला, तो म्हणजे हेतू. पुढचा सेक्शन पूर्वरूप. पूर्वरूपम प्राक उत्पत्ती लक्षणम व्याधी. व्याधी निर्माण होण्याच्या आधी काही लक्षणं दिसतील जी प्रत्यक्षात व्याधीची नाहीये, मात्र पुढे व्याधी होईल याचं हिंट करणारी आहे, ती पूर्वरूप या कॅटेगरीमध्ये घ्यायची. एक लक्षात घ्या, ऍलोपॅथीमध्ये या पूर्वरूपांचा बिलकुल विचार केलेला. दिस इज प्लस पॉइंट ऑफ आयुर्वेद की एखादा आजार निर्माण होण्याच्या आधीच तुम्हाला हिंटिंग लागते, अरे हा पेशंट इकडे चाललाय. दिस इज की जो आपण वापरत नाही आहोत. हेतू इज ऑल्सो की पॉइंट जो आपण वापरत नाही आहोत, आणि जर आपण वापरला ना तर आपली चिकित्सा अजून चांगल्या पद्धतीने फलास येईल, रुग्ण आपले चांगले उपशय प्राप्त करू शकतो. तर व्याधी निर्माण होण्याच्या आधीची लक्षणं याला पूर्वरूप असं म्हणतो. पूर्वरूपम नाम येन भावी व्याधी विशेषो लक्ष्यते. पुढे जाऊन एखादा आजार होणार आहे याचं हिंटिंग, याचं गायडन्स आपल्याला पूर्वरूपातून मिळतं. जर तुम्ही कामलेंच्या पेशंटची हिस्ट्री घेतली असेल तर त्यामध्ये तुम्हाला आढळून येईल की पेशंट सांगतो मला खूप दिवसापासून भूक लागत नव्हती. आता हे जे अग्निमांद्य आहे ना, ते जर दुर्लक्षित केलं तर पुढे जाऊन ह्या अग्निमांद्यापासून कामाला निर्माण होणार आहे. पण
जर हे अग्निमांद्य असताना रुग्ण तुमच्याकडे आला, तुम्हाला ते डायग्नोज करता आलं की हे अन्नवह स्रोतामधलं आम निर्माण करणारं काहीतरी गडबड आहे, पुढे याच्यापासून अम्लपित्त पण निर्माण होईल, वारंवार जर होत राहिलं तर अजीर्ण पण निर्माण होऊ शकेल, कामाला पण निर्माण होऊ शकेल आणि ग्रहणीमध्ये पण पेशंट जाऊ शकेल. तर आपण काय केलं पाहिजे, हे जे गुरु स्निग्ध शीत अग्निमांद्य करणारे अभिषन्न करणारे हेतू आहेत, हे त्याच वेळेला अग्निमांद्य असताना आपण पेशंटचे थांबवले, अग्निदीपन चिकित्सा केली, तर पुढे जाऊन संप्राप्ती घडणार नाहीये अँड यू कॅन सेव्ह युअर पेशंट फ्रॉम सफरिंग. So that is importance of पूर्वरूप. पुढे जाऊन व्याधी होणारे यापासून आधीच पेशंटला थांबवणं, याच्यासाठी पूर्वरूपाचं महत्व आहे. तुम्हाला माहिती आहे आता कोरोनाचे दिवस आहेत, तर या कोरोनाच्या दिवसांमध्ये जर आपण रसायन औषध निदान आपल्याला कफ वात प्रकोप करणारी हेतू जर आपण टाळले, म्हणजे हेतूंचा विचार केला आणि आपल्याला थोडं जरी वाटतंय अरे शिंक वाटते किंवा जरा घशाला खवखव वाटते, त्यावेळेला उष्णोदक पान आणि अन्य जो काही आयुष काढा आहे हा सेवन करणं, अशा जर गोष्टी तुम्ही केल्या तर व्याधीची पुढे होणारी संप्राप्ती टळू शकेल. ही गोष्ट समजून घ्या. त्या दृष्टिकोनातून पूर्वरूपाचं महत्व आहे. ताप येण्याच्या आधी आपल्याला अंगामध्ये कणकण जाणवतं, टेम्परेचर वाढायच्या आधी अंग दुखणं, अंगामध्ये कणकण, हे जे अंगामध्ये कणकण येणं किंवा भूक न लागणं, चव न लागणं, कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष न लागणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला पूर्वरूप या स्वरूपामध्ये हिंटिंग करतात की शरीरामध्ये काहीतरी गडबड झाली. आणि ह्या वेळेला जर तुम्ही चिकित्सा केली तर पूर्ण व्याधी निर्माण होणार नाही. व्याधी हा अगदी सुरुवातीलाच आपण आटोक्यात आणू शकतो. ओके, तो हे पूर्वरूपाचं महत्व आहे. आणि हे पूर्वरूप दोन स्वरूपातली आहेत. कोणती बघूया. एक तर आहे सामान्य पूर्वरूप आणि विशेष पूर्वरूप. सामान्य पूर्वरूप याच्यामध्ये दोष कोणते आहेत त्यानुसार तुम्हाला पेशंटला किंवा संप्राप्ती काय घडते याचं थोडंसं हिंटिंग मिळतं. मात्र काही व्याधींमध्ये अशी काहीतरी वेगळी विशेष अशी पूर्वरूप मिळतात. तुम्ही जर निदान स्थान वाचलं असेल तर त्याच्यामध्ये राजयक्ष्मा निदानामध्ये, शोष निदानामध्ये काहीतरी विचित्र स्वप्न पडणं, विचित्र दोष दिसणं, ह्या गोष्टी आहेत त्या विशिष्ट पूर्वरूपामध्ये येतात. अशी वेगवेगळी पूर्वरूप आपल्या प्रत्येक व्याधीच्या बाबतीमध्ये वर्णन केलेली आहेत. याचा जर व्यवस्थित अभ्यास केला पुढे जाऊन संप्राप्ती भंग आपण आधीच करू शकतो किंवा संप्राप्ती घडूच न देणं या गोष्टीसाठी आणि पेशंटला आजारापासून थांबवणं, आजारीपणापासून या गोष्टी आपण करू शकतो. पूर्वरूपाचं एक थोडस महत्व प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण समजून घेऊ. काही स्किन डिसऑर्डरचे पेशंट आपल्याकडे येतात. बऱ्याच वेळेला हे स्किन डिसऑर्डरचे पेशंट लक्षणं तयार झाल्यानंतर आधी मग जनरल प्रॅक्टिस, मग स्किन स्पेशालिस्ट सगळे करून 17 उपाय करून मग शेवटी आयुर्वेदाकडे येतात. तिथपर्यंत तो जो त्यांचा आजार आहे हा गंभीर झालेला असतो, धातुगत झालेला असतो. अशा वेळेला तो बरा करणं आपल्याला अवघड जातं. पण अतिस्वेद प्रवृत्ती, अस्वेद प्रवृत्ती ही कुष्ठाची पूर्वरूप आहे. पेशंटनी जर सांगितलं मला घामच येत नाही डॉक्टर, उन्हाळा आहे, सगळे नुसते घामेघूम झालेले असतात, उन्हामध्ये गेलं की भरपूर घाम येतो, पण मला कधी घामच येत नाही. इथे तुम्हाला अलर्ट साईन आहे की हा पेशंट उद्या जाऊन कुष्ठाकडे जाऊ शकतो. त्याला मला त्याचे हेतू विचारात घ्यायला लागतील. वेदव स्त्रोत अवरोध का निर्माण होतोय हा लक्षात घ्यायला लागेल. मग तो ज्वराकडे जाणार आहे की कुष्ठाकडे जाणार आहे, त्याचे हेतू मी आताच सांगेन की जेणेकरून त्याला कुष्ठ निर्माण होणार. ज्या वेळेला आपण ही गोष्ट करतो त्याला पेशंटला मे बी नाही लक्षात येणार की आपण त्याला एवढ्या मोठ्या धोक्यापासून वाचवतोय, पण आपल्याला त्याचं महत्व नक्की कळू शकेल. अतिस्वेद प्रवृत्ती तुम्हाला माहिती आहे, फंगल इन्फेक्शन या काळामध्ये पावसाळ्याच्या सीझन मध्ये ही खूप जास्त झालेली असतात. थोडस ऍलोपॅथीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मॉइस्ट ह्युमिड कंडिशन क्लायमेट ज्यावेळेला असते त्यावेळेला फंगल ग्रोथ स्किनवर होते आणि मग
आपण ज्याला म्हणतो टिनिया किंवा रिंगवर्म आपण म्हणतो, असे व्याधी निर्माण होऊ शकतात. म्हणजे अतिस्वेद प्रवृत्ती इज अ पॉझिटिव्ह फॅक्टर वेअर फंगस इज ग्रोइंग. तुम्ही जर त्याच वेळेला ते स्वेद प्रवृत्ती कंट्रोल मध्ये आणली, पुढे जाऊन रुग्णाला स्किन प्रॉब्लेम होणार नाही. सो दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ पूर्वरोग. तुम्ही व्याधी होण्यापासून टाळू शकताय. प्रमेहाच्या बाबतीमध्ये सुश्रुताचार्यांनी खूप छान वर्णन केलेलं आहे. ते हे बऱ्याच वेळेला मी प्रमेह शिकवतो निदान आणि चिकित्सा, त्यावेळेला हे सांगतो, तरी फर्स्ट इयरच्या किंवा नवीन विद्यार्थ्यांसाठी मी हे पुन्हा एकदा सांगतो. एखादा रुग्ण आहे तुमचा, हा फार ऍक्टिव्ह आहे, चालणं फिरणं, ट्रेकिंग, सायकल चालवणं, रनिंग, जॉगिंग हे रेग्युलर चालतं. पण नेमका आला लॉकडाऊनमुळे काय झालं, तर त्या पेशंटचं चालणं, बाहेर पडणं सगळं बंद पडलं. जर गो अलॉंग विथ द डायरेक्शन ऑफ एरोज, ओके, इन दिस इमेज, या इमेज मध्ये एरोजच्या डायरेक्शन मध्ये जा. तर ऍक्टिव्ह असलेला रुग्ण हा म्हणतो जाऊ दे, मग आता काय करू, तर गच्चीवर थोडस वॉकिंग करू. पण त्याच ठिकाणी काय गोल 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 फिरणार, कंटाळा आला, जाऊ दे, त्यापेक्षा आपण सूर्यनमस्कार करू किंवा बसल्या बसल्या काही व्यायामाचे प्रकार आपण करू. ते करून पण कंटाळा येतो, मग जाऊ दे, आता कशाला व्यायाम, त्यापेक्षा बसल्या काय आपल्याला करता येईल का, ध्यान धारणा, योगासन, योगा डे आहे तर योगा आपण करूया. असं करता करता काय होतं, त्याच्या बॉडी ऍक्टिव्हिटीज कमी व्हायला लागल्या. लक्षात घ्या, बॉडी ऍक्टिव्हिटीज कमी व्हायला लागल्या आहेत, त्याच्या शरीराच्या हालचाली कमी व्हायला लागल्या आहेत. ऍलोपॅथीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर कॅलरीज कमी बर्न होत आहेत, आणि आपण पेशंटला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे संतर्पणाकडे चालला लागलाय. खाण्यामध्ये वरती बघा, हास्य सुखम, स्वप्न सुखम सगळं भरपूर चालू आहे, आणि बॉडी ऍक्टिव्हिटीज मात्र कमी व्हायला लागल्या आहेत. पेशंट विल लँड इन टू संतर्पण. असा धावणारा पळणारा रुग्ण ज्या वेळेला चालायला लागतो, चालणारा रुग्ण ज्या वेळेला उभं राहून काही काम करतो, उभं राहून काम करणारा पेशंट ही त्याची उभं राहण्याची सवयीचा कंटाळा येऊन तो एका ठिकाणी बसून काम करतो, आणि बसून काम करणारा पेशंट हा जाऊ दे म्हणतो, मी बसण्यापेक्षा झोपतो आणि झोपूनच जातो. तर समजून घ्यायचं की हा संतर्पणकडे जाणार आहे, आणि पुढे त्याला प्रमेह होऊ शकेल. कळतंय का? आर यू गेटिंग मी? हो सर, हो सर. हा, तर यामध्ये हेतू आणि पूर्वरूपाचं तुम्हाला महत्व लक्षात येईल की ह्या गोष्टीमध्ये, ज्याला आता नवीन टर्म आले प्री डायबेटिक, डायबिटीस होण्याच्या आधी ते काही सिग्नल्स, दीज कॅन कम अंडर हेतू आणि पूर्वरूप ऑफ प्रमेह किंवा डायबिटीस पण म्हणू शकतात. या वेळेलाच रुग्णाला आपण समजावून सांगितलं, काउन्सिलिंग केलं की तुझ्या बॉडी ऍक्टिव्हिटीज वाढणं गरजेचं आहे, आहारामधून ह्या गोष्टी तुम्ही हेतू स्वरूपामध्ये थांबवा, त्याशिवाय तुमचं बरं नाही, पुढे जाऊन तुम्हाला आजारी पण यायला लागेल. हे जिथपर्यंत आपण समजावून सांगत नाही तिथपर्यंत तो चालूच ठेवणार, आणि मग व्याधीग्रस्त होणार, ते होऊ शकते. तर या गोष्टी, येस, एक डाऊट होता सर. आपण पूर्ण लेक्चर झाल्यानंतर डाऊट डिस्कस करूया का? इज इट बेटर? ओके सर, चालेल. हा, लिहून ठेवा, आणि पूर्ण लेक्चर झाल्यानंतर मग आपण डाऊट तुमचे पॉइंट लिहून ठेवा. हा चालेल. का असतं आता कोरोनाच्या बाबतीत, का खोकला हे कानावर जरी पडला तरी भीती वाटते, अरे कोरोना तर नाही ना, बरोबर आहे. तर तसं घशामध्ये खवखव वाटायला लागली, घशामध्ये काहीतरी टोचल्यासारखं वाटायला लागलं, खवखव वाटायला लागली, अरे पुढे जाऊन खोकला तर नाही ना होणार, त्यापेक्षा आताच गरम पाण्याने गुळण्या करू, हळदीच्या पाण्याने गुळण्या करू, असं आपण सुरू करतो. तर इथे आपण पूर्वरूपामध्येच व्याधीला संप्राप्ती थांबवायचा प्रयत्न करतोय. कारण कासाच्या पूर्वरूपामध्ये त्यांनी सांगितलंय की कासामध्ये, घशामध्ये टोचल्याप्रमाणे वाटणं हे कासाचं पूर्वरूप आहे, ते आपल्याला दिसू शकतं. वातव्याधी हा सगळ्यांच्या बाबतीमध्ये जरा वेगळा आहे. वातव्याधीमध्ये काही विशिष्ट पूर्वरूप दिसत नाही. वातव्याधीची जी लक्षणं आहेत, उदाहरणार्थ समजा पेशंटला संधिगत वात असेल तर त्याची वेगळी वातप्रकोपाची पूर्वरूप दिसत नाही. वातव्याधी हा एकच असा व्याधी वेगळा आहे की ज्याची पूर्वरूप म्हणजे रूपांचीच माइल्ड सिम्पटम्स.
सांधे थोडे थोडे आवाज करायला लागले, दुखायला लागले. हे सुरुवात होणं, हे थोडस दिसणं, हेच व्याधीचं पूर्वरूप आहे. इट इज ओनली फॉर वातव्याधी. अन्न व्याधींमध्ये पूर्वरूप आपल्याला दिसतात. आपल्याला माहिती हवी की जेणेकरून आपण रुग्णाला आजारी होण्यापासून थांबवू शकतो. इम्पॉर्टन्स ऑफ पूर्वरूप. ट्रीटमेंट इन पूर्वरूप अवस्था, कास आणि ज्वर. जसं आपण मगाशी म्हणलं की अंग दुखायला लागलंय, ताप येईल की काय असं वाटायला लागलं, त्याच वेळेला तुम्ही पांघरुण घेऊन झोपलात, गरम गरम पाणी प्यायलात आणि लंघन केलं तर मे बी घाम येईल आणि टेम्परेचर बॉडीचं वाढणारच. स्वतःचा अवरोध नष्ट होईल. कासच्या बाबतीमध्ये शुकपूर्ण गलास्यता असा शब्द आहे, मगाशी मला तो आठवला नाही. शुकपूर्ण गलास्यता, ज्यावेळेला घशाला टोचल्यासारख्या वेदना होतात त्याला शुकपूर्ण गलास्यता असं म्हणलेलं आहे. तर पुढे जाऊन याला कास व्याधी निर्माण होऊ शकतो असं वर्णन आपल्याकडे मिळतं. अशा वेळेला कासाच्या संप्राप्तीला निर्माण करणारे हेतू जर थांबवले तर आपल्याला कास निर्माण होणार नाही. दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ पूर्वरूप. साध्यासाध्यता. फर्स्ट इयरच्या अष्टांग हृदयाच्या अध्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला वर्णन आलंय, माहिती असेल की सूत्रस्थानामध्ये सुखसाध्य व्याधी कोणते की ज्यांचे अल्प हेतू, अल्प पूर्वरूप, अल्परूप ही आपल्याला दिसतात. जर पूर्वरूप अल्प स्वरूपातली असतील तर रुग्ण बरा होऊ शकतो. सगळीच्या सगळी पूर्वरूप एखाद्या शोष सारख्या पेशंट मध्ये, प्रमेह सारख्या पेशंट मध्ये, ज्याच्यामध्ये दाह चिक्कणता देहे असं सगळं सांगितलेलं आहे. दंतादीना मलाट्यत्व, प्रागरूपम पाणीपानयोगो, दाह चिक्कणता देहे, ही सगळी लक्षणं ऍट अ टाइम पेशंटला दिसत असतील तर हा प्रमेहाचा रुग्ण हा कष्टसाध्य किंवा असाध्यतेकडे जातो. एखादंच कुठचं तरी पूर्वरूप दिसतंय, हेतू कमी आहे, हा पेशंट साध्य कॅटेगरीतला आहे, याला आपण पूर्ण बरा करू शकतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. डिफरन्शियल डायग्नोसिस साठी पण आपल्याला पूर्वरूपाची गरज लागते. ते मगाशी म्हणलं होतं की निश्चित आपल्याला व्याधी कोणता आहे हे कळणं ज्यावेळेला गरजेचं असतं त्यावेळेला ऍज अ टूल फॉर डिफरन्शियल डायग्नोसिस वी कॅन यूज दिस पूर्वरूप. उदाहरणार्थ अधोग रक्तपित्त आणि रक्तमेह किंवा मंजिष्ठामेह आपण म्हणू, दोन्हीमध्ये मूत्र प्रवृत्ती आहे ही रक्तवर्णीय असेल, आरक्तवर्णीय असेल, त्यामध्ये कसं कळणार की हा व्याधी रक्तपित्त आहे की मंजिष्ठामेह आहे, त्या दोन्ही मधला नक्की कोणता आहे. किंवा असं दुसरं उदाहरण घेऊ ज्याच्यामध्ये मूत्र प्रवृत्ती पीतवर्णीय होते, हरिद्रामेह आपण ज्याला म्हणतो, आणि रुग्णाला कामाला असेल तर त्याच्यामध्ये पण मूत्र प्रवृत्ती पीतवर्णीय होते. तर कसं डिफरन्शिएट करणार, तर हेतू काय घडले, पूर्वरूप काय आहेत त्यानुसार ठरवायला लागतं. जर रुग्णाचे हेतू रक्तदृष्टी पित्त प्रकोप करणारे असतील तर हा तुमचा पेशंट रक्तपित्ताकडे जातो, आणि जर हे हेतू अभिषंद कफ वाढवणारा असेल तर हा प्रमेहाकडे जातो. मग अशी जी प्रमेहाची पूर्वरूप सांगितली, दंतादीना मलाट्यत्व, दातामध्ये कीट बसल्यासारखं वाटणं, तर ही जर दिसली तर तुमचं डायग्नोसिस रक्तपित्तापेक्षा प्रमेहाकडे जास्त झुकेल. दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ पूर्वरूप. आता हा ऍक्च्युअली मेडिकली प्ले नाही होते, पण समजावून सांगतो की आतापर्यंत पेशंट कुठे आहे, तर हा आजारी होण्याच्या व्हर्जवर आहे, एका टोकावर आहे की आता जर त्यांनी इथे थांबवलं नाही, हेतू सेवन आणि पूर्वरूप त्या ठिकाणी जर तो नाही थांबला तर तो खड्ड्यात पडणार आहे. म्हणजे त्याला व्याधीचे रूप आणि संप्राप्ती हे दिसणार आहे. तर इथपर्यंत तुम्ही पेशंटला थांबवू शकता. जर तुम्ही इथे पेशंटला नाही थांबवलं डेफिनेटली तो व्याधी स्वरूपातल्या खड्ड्यामध्ये पडेल. कळतंय का? आपण दोन गोष्टी पूर्ण केल्या, हेतू आणि पूर्वरूप. हॅलो हो सर. हॅलो हो सर. हो सर. ठीक आहे. तर मुव्हिंग ऑन टू रूप. रूप ना तुम्हाला माहितीच पाहिजे. देर इज नो, म्हणजे ऑब्विसली निदान पंचकातल्या पाचही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, पण रूप तर प्रकर्षाने माहिती पाहिजे की कुष्ठ कशाला म्हणतात, गुल्म कशाला म्हणतात, जर कशाला म्हणतात, हे
तुम्हाला टिपिकली माहितीच पाहिजे, अदरवाइज यू कॅनॉट कन्वर्ट इन्फॉर्मेशन इनटू नॉलेज, यू कॅनॉट कन्वर्ट केस टेकिंग इनटू फायनल डायग्नोसिस. तुम्हाला व्याधींचे हे हेतू पूर्वरूप रूप माहितीच असायला पाहिजे. तर प्रादुर्भूत लक्षणम पुनः लिंगम, प्रेझेंटिंग साइन्स, प्रेझेंटिंग सिम्पटम्स आर कन्सिडर्ड अंडर रूप. यांनाच वेगवेगळे पर्यायी नावं आहेत. लिंग, आकृती, लक्षण, चिन्ह, संस्थान, व्यंजन, रूप, इति हे वेगवेगळे त्याचे पर्याय आहेत. हे चरक संहिता निदान स्थानाध्याय क्रमांक 1 मधून आपण शिकलोच. तदेव व्यक्तता यातम रूपम इत्यभिधीयते. व्याधीची व्यक्त स्वरूपातली अवस्था याला आपण रूप असं समजून घेऊ. व्याधीचे लक्षण दिसायला सुरुवात होतं. कुठे तापच दिसेल, त्वचेमध्ये वैवर्ण्यच दिसेल, कुठे मलप्रवृत्तीतून रक्त तरी बाहेर पडताना दिसेल. हे सगळे प्रेझेंटिंग कंप्लेंट्स म्हणून येतात. आतापर्यंतच्या पूर्वरूपामध्ये प्रेझेंटिंग कंप्लेंट्स या अगदी स्लगिश स्वरूपातल्या किंवा अल्प स्वरूपातल्या होत्या. आता रूपामध्ये पूर्ण व्याधीने आता जोर धरलाय, व्यक्त अवस्था निर्माण झालेली आहे, ती ही सगळी रूप आहेत. तर तुम्हाला व्याधींची व्याधी प्रत्यनिक लक्षण पण माहिती हवी. उदाहरण आपण घेऊया. ज्वर, ज्वरामध्ये व्याधी प्रत्यनिक, व्याधी प्रत्यनिकचा अर्थ असा आहे, इट इज मस्ट टू बी देअर. हे लक्षण त्याच्यामध्ये असणं अत्यंतिक आवश्यकता आहे, त्याशिवाय तुम्ही त्याला तो व्याधी हे डायग्नोज करू शकत नाही. तर अशी लक्षणं की दॅट मस्ट बी देअर इन युअर पेशंट्स कंप्लेंट्स. दॅट इज ज्वर जर असेल, जर तुमचं डायग्नोसिस असेल, तर पेशंटला मन देह संताप, मन देह संताप हे लक्षण डेफिनेटली असायला पाहिजे. रक्तपित्त जर तुमचं डायग्नोसिस असेल तर रुग्णामध्ये ब्लिडिंग टेंडन्सीज ऑफ दूषित रक्त, रिमेंबर माय वर्ड्स, ब्लिडिंग टेंडन्सीज ऑफ दूषित रक्त, नाकातून रक्त बाहेर पडतंय, उलटीतून रक्त बाहेर पडतंय, कानातून, डोळ्यातून, लघवीतून, त्वचेतून दूषित रक्त. आता त्वचेतून पण विचारात घ्यायला लागेल की हे इचिंगमुळे, कुष्ठामुळे आहे की ब्लिडिंग टेंडन्सी स्वरूपामध्ये आहे, रक्तपित्तामध्ये, तिर्यक रक्तपित्त स्वरूपामध्ये. ते डिफरन्शिएट आपल्याला करावं लागेल. गुल्म, पोटामध्ये गोळा आलाय, फिरतोय, तर कमी जास्त होतोय, वेदना होत आहेत, तर गुल्म. प्रमेह, प्रभूत आविल मूत्रता, भरपूर गढूळ स्वरूपातली मूत्र प्रवृत्ती होणं, दॅट इज व्याधी प्रत्यनिक लक्षण ऑफ प्रमेह. माहितीच पाहिजे तुम्हाला, पेशंटला विचारलं पाहिजे, आणि पेशंट जर याच्याकडे येस असेल तर तुमचं डायग्नोसिस अजून पक्क होऊ शकतं. शोष, पेशंट म्हणतो माझं वजन कमी झालंय, थकवा वाढायला लागलाय, माझ्याकडून काही काम होत नाही, दम लागतोय. एकादश रूप सांगितले शोषाशी, श्वशूल, देह मन शरीर संताप, कास, रक्तष्टीवन, अशी वेगवेगळी 11 लक्षणं आहेत. एकादश रूप शोष सांगितले किंवा एकादश रूप राजयक्ष्मण सांगितले, आपल्याला माहिती हवी. उदर, उदराच्या ठिकाणी वृद्धी आणि जलसंचिती आपल्याला आहे, तर आपलं डायग्नोसिस उदरकडे जाईल. श्वास, नाकाने तोंडाने खूप दमल्यासारखा पेशंट दिसेल आणि नाकाने तोंडाने श्वास घेत असेल, श्वास प्रवृत्त. कास, विशिष्ट खोकल्याचा आवाज तयार होतोय आणि ती पेशंटची कंप्लेंट आहे, तर दॅट इज कास. अतिसार, उदेन बहुद्रव सरणम अतिसारम, गुदमार्गातून द्रव स्वरूपामध्ये बरच बाहेर पडतंय, मस्त बाहेर पडतंय, मला हे व्याधी प्रत्यनिक म्हणून अतिसार हे विचारात घ्यावं लागेल. मग इथे पुढे विचार येईल की हा अतिसार आहे की कफज ग्रहणी आहे की प्रवाहिका आहे. दॅट कम्स अंडर डिफरन्शियल डायग्नोसिस, अँड दॅट डिफरन्शियल डायग्नोसिस for conversion of differential diagnosis into final diagnosis you will need निदान पंचक. हा प्रवाहिका आहे की कफज अतिसार आहे की ग्रहणी आहे, याच्यासाठी तुम्हाला निदान पंचकाची गरज पडेल. सो दॅट इज व्याधी प्रत्यनिक रूप. इम्पॉर्टन्स ऑफ रूप कशासाठी, तुम्हाला डायग्नोसिस त्याशिवाय करताच येणार. हे कसलं रूप आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही फायनल डायग्नोसिस पर्यंत नाही पोहोचू शकत. आता रूपाची एक गंमत तुम्हाला सांगतो.
बऱ्याच वेळेला केस टेकिंग मध्ये सेकंड इयर थर्ड इयर मध्ये तुम्ही कन्फ्युज झाला असेल की अरे याला आमाची पण लक्षणं आहेत, याला संधिशूल पण आहे, हा नक्की आमवाद आहे की संधिगतवाद, बरोबर. तर अशा बाबतीमध्ये ना रूप हे प्रेझेंटिंग कंप्लेंट किंवा निदान पंचकातलं टूल जे आहे ते तुम्हाला वापरायचे. आणि तिथे काय तर आमाची लक्षणं जास्त आहेत, रुग्णाला अग्निमांद्य आहे आणि सकाळी उठल्या उठल्या संधीमध्ये शोथ आहे, शूल आहे आणि आम रिलेटेड जी काही अन्न व स्रोतसातली लक्षणे ती मेजर प्रमाणात आहेत आणि वेदनाशूल हे अल्प प्रमाणात आहे कंपॅरिझन मध्ये. तर तो आपला डायग्नोसिस आमवादकडे जाईल. मात्र अग्निमांद्य हे विशेष किंवा महत्वाचं लक्षणच नाही, पेशंट सांगतच नाही. पुढे हिस्ट्री टेकिंग मध्ये आपण क्षुधा विचारतो त्यावेळेला पेशंट सांगतो की कधी भूक लागते कधी लागत नाही, पण वेदना मात्र जास्त आहे. यामध्ये अन्न व स्रोतसा पेक्षा ही संधी मधली जी संप्राप्ती आहे ती जास्त आहे हे समजून घेऊन तुमचं डायग्नोसिस साम संधिगत वाताकडे. आर यू गेटिंग इट? रूपचं महत्व. पेशंटची लक्षणं ही अन्न व स्रोतस आणि आमाकडे जास्त असतील आणि संधीच्या दृष्टिकोनातून शूल स्वरूपातली कमी असतील तर युअर डायग्नोसिस विल टेंड टुवर्ड्स आमवाद. यू विल कन्फर्म इट विथ द हेल्प ऑफ हेतू, पूर्वरूप अँड उपशय. आणि जर वेदना जास्त आहेत आणि अन्न व स्रोतसातली लक्षणं कमी आहेत, आमाची लक्षणं कमी आहेत, तर तुमचं डायग्नोसिस हे साम संधिगत वाताकडे. ऑब्विसली देर आर सम अदर डिफरन्शियल डायग्नोसिस पॉइंट्स की कोणत्या संधीच्या ठिकाणी वेदना आहे, या वेदना एका सांध्यातून कमी होऊन दुसऱ्या सांध्यात वाढतायत का. ऑल दिस पॉइंट्स आर देअर फॉर डिफरन्शियल डायग्नोसिस, बट रूप इज ऑल्सो वन ऑफ द टूल. पुढे प्रधान दोष निश्चिती आणि चिकित्सा. कुष्ठासारख्या रुग्णामध्ये आता मी जे थर्ड इयरला लेक्चर आमचं चालू आहे त्याच्यामध्ये कुष्ठ किंवा तुम्हाला पण मी ऍटलास जर घेऊन तुमच्या क्लासमध्ये आलो असेल त्याला आपण काय बघितलं होतं की प्रेझेंटिंग लक्षणं पेशंटचे त्वचेचे वर्ण किंवा लक्षणं कशी आहेत त्याच्यावरून आपण प्रधान दोष निश्चित करतो, कारण कुष्ठ नेहमी त्रिदोषच असतो. त्यातल्या कुठच्या दोषापासून सुरुवात करायची, प्रधान दोष कोणता हे ठरल्याशिवाय आपल्याला चिकित्सेकडे जाता येईल. त्यामुळे आपल्याला रूप या गोष्टीवर महत्व द्यायला लागतं चिकित्सा ठरवण्यासाठी. आणि काउन्सिलिंग ऑफ पेशंट. कामलेमध्ये रुग्ण बरा झाला, कुष्ठच्या बाबतीमध्ये इचिंग हे लक्षण खूप उशिरा कमी होतं, वैवर्ण्य लक्षण खूप उशिरा कमी होतं, पण ब्लिडिंग टेंडन्सी किंवा तिथल्या खपल्या धरणं किंवा तिथून स्त्राव येत आहेत हे थांबवणं हे लवकर होतं. तर पेशंटला तुम्हाला हे सांगता येतं की आपण याचा आधी याचे स्त्राव कमी होतील, जखमा भरून निघतील, मग या जखमा भरल्यानंतर खपल्या पडून जातील आणि मग जे डिस्कलरेशन आहे ते आपण कमी करू. सो या टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊ. ही रूप पेशंटला काउन्सिलिंगच्या बाबतीमध्ये समजावून सांगण्यासाठी गरजेचे पडते. बऱ्याच वेळेला कामलाचा पेशंट येतो, येताना बिलिरुबिनचा रिपोर्ट, एसजीओटी एसजीपीटीचा रिपोर्ट घेऊन येतो आणि आपल्या दृष्टिकोनातून अग्निमांद्य आणि आपण चिकित्सा दिल्यानंतर पेशंटला क्षुधावृत्ती झाली, कामलेची लक्षणं आता उतरायला लागली, पेशंट आता पिवळ्याचा सफेद नेहमीच्या रंगाचा दिसायला लागला, पण त्याचे एसजीओटी एसजीपीटी वाढलेले आहे. तर यामध्ये यू शुड रिअश्युअर युअर पेशंट की तुम्ही त्याची काही काळजी करू नका, इन कमिंग डेज इट विल बी नॉर्मल. तुम्ही आता पूर्ण बरे झालेले आहात, तुम्ही जर हेतू सेवन नाही केले तर तुम्ही पूर्ण बरे झालेले आहात. हे आपल्याला समजावून सांगणं यासाठी रूप या गोष्टीची गरज पडेल. पेशंटला थोडासा डोळ्यामध्ये पिवळेपणा बरेच दिवस राहतो कामल्याच्या पेशंटमध्ये, पण इथे आपण कन्फ्युज व्हायचं कारण नाही किंवा पेशंटला पण मिसगाईड करायचं कारण नाही. पेशंट तिथे बरा झालेला असतो, ते फक्त तिथलं बिलिरुबिन ड्रेन होण्याचं काम हे डिले होत असतं. आपल्याला रूप माहिती पाहिजे. उपशय, तुम्हाला हे उपशयाचा मोठा चार्ट आठवत असेल की ज्याच्यामध्ये हेतू विपरीत, व्याधी विपरीत, उभय विपरीत, हेतू व्याधी उभय विपरीतार्थकारी असे आहार, औषधी आणि विहार आपण हा चार्ट डिस्कस केला असेल तर चरक निदान अध्याय 1 मध्ये. तरी याचं तिथे खूप सारी उदाहरणं दिलेत, याचा व्यावहारिक उपयोग हा आपण समजून घेऊ. एखाद्या पेशंटला एखाद्या गोष्टीमुळे लक्षणं वाढलेत
समजा पेशंटने आज चुकून समजा थंड पाणी प्यायलं आणि त्याचा हात दुखायला लागला, तर तुमचं लक्षात येईल तुम्हाला की हे शीत गुणामुळे त्याचे हात दुखायला लागलेले आहेत, वात प्रकोप झालेला आहे. इथे उष्ण चिकित्सा दिली की तुम्हाला तुमची ट्रीटमेंट झाली, रुग्णाला उपशय प्राप्त होईल. सो ह्या हिंटिंग प्रोसेस ज्या आहेत त्या उपशयाच्या दृष्टिकोनातून जास्त महत्वाच्या आहेत. उपशयाचं महत्व आपण समजून घेऊ. इट्स अ टाय ब्रेकर. बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही क्विज कॉन्टेस्ट कुठचं बघितलं असेल, एखादा राऊंड असतो, 2 टीम्स असतात आणि शेवटी त्यांचे दोघांचे पण मार्क्स 90. आता टाय ब्रेकर क्वेश्चन येईल की ज्यांनी आन्सर दिलं त्याच्याकडे हे पारडं चुकेल आणि दॅट विल बी विनर. अशा टाय ब्रेकर कंडिशन मध्ये उपशय फार महत्वाचा रोल प्ले करतो. उदाहरणार्थ आमवाद, संधिगत वाद. आपण मगाचच उदाहरण घेऊ. संधिगत वाद 2 पद्धतीने होऊ शकतो, एक तर धातुक्षयामुळे किंवा मार्गावरोधामुळे. तर इथे आपण धातुक्षयामुळे झालेल्या संधिगत वाताचा विचार करू डिफरन्शियल डायग्नोसिस साठी. पेशंट म्हणतोय की त्याची गुल्फ संधी आणि जानू संधी म्हणजे त्याचं नी आणि अँकल या ठिकाणी त्याला दुखतं, वेदना आहे, शोथ आहे, शूल आहे. आता हे आमवाताचं लक्षण आहे की संधिगत वाताचं लक्षण आहे. इथे डिफरन्शियल डायग्नोसिस करण्यासाठी तुमच्याकडे एक टेस्ट आहे. पेशंटला सांगायचंय तिळाचं तेल तिथे लावा, तिळाचं तेल लावा आणि शेकवा आणि मला काय फरक पडतोय हे 3 दिवस करून सांगा. पेशंट जर म्हणाला तिळाचं तेल लावून शेकवलं, माझी लक्षणं कमी नाही झाली, उलट वाढली, तर दॅट डायग्नोसिस विल गो टुवर्ड्स आमवात. आर यू गेटिंग मी? कळतंय? हो सर. ओके. तर आपण आमवाताकडे डायग्नोस जाईल. पण पेशंट म्हणतो तेल लावून शेकवल्यानंतर उलट मला बरं वाटलं. युअर डायग्नोसिस विल बी धातुक्षयजन्य संधिगत वात. टाय ब्रेकरचं काम कोणी केलं तर उपशय अनुपशयाने केलं की तिथे तेल लावलं, तिथे आम वाढला, संधीचा स्तंभ वाढला, शूल वाढला, म्हणजे आम इथे जास्त आहे, म्हणजे हा आमवाताकडे जाणार. ओके. पण हा किंवा सामसंधिगत वात आणि धातुक्षयजन्य संधिगत वात याच्यामध्ये पण डिफरन्शिएट करायचं असेल त्याला तुम्हाला हेच तिळाचं तेल उपयोगी पडणार आहे. तेल लावून जर शेकवल्यानंतर लक्षणं वाढली तर तुम्हाला ते आमाकडे जाणारी आहे. तिथे आमपाचन चिकित्सा तुम्हाला देणं जास्त गरजेचं आहे. इथे लक्षात घ्या, चिकित्सेकडे पण आपलं डायरेक्शन उपशय ठरवत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, प्रधान दोष निश्चिती आणि व त्याची चिकित्सा. आता काही आजार सांगितले, उदर, शीत, पित्त आणि पोट. उदर, शीत, पित्त आणि कोट असे 3 आजार सांगितले. तिन्ही मध्ये काय होतं तर त्वचेवर मगाशी जे म्हणलं होतं पित्त उठतं, अंगावर पित्ताच्या गांधी उठतात, अर्टिकॅरिया असं आपण ज्याला म्हणतो. पण त्याच्यामध्ये दोष वेगवेगळे आहेत. शीतपित्त असेल तर तो वातामुळे होतो, उदर असेल तर तो कफामुळे होतो आणि पोट असेल तर तो पित्तामुळे. तुमच्याकडे समजा पेशंट आला, पेशंट म्हणाला की अंगावर जाड 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 असं पित्त उठतं, लाल रंगाचं असतं आणि तिथे खाज पण सुटते, टोचल्यासारखं पण होतं आणि जळजळ पण. आता याच्यात डिफरन्शिएट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला इथे निदानपंचक वापरायचं. कसं तर त्यांनी काय हेतू सेवन केले, वाताचे हेतू सेवन असतील, रात्र जागरण, वृक्ष आहार, शीत आहार. वाताचे हेतू असतील तर हे तुमचं डायग्नोसिस शीत पित्ताकडे जाईल. तुम्हाला स्नेहन देऊन त्याची उपशय चिकित्सा करता येऊ शकते. जे प्लेन तीळ तेलाने पण तुम्हाला त्याची चिकित्सा करता येऊ शकते. जर हे हेतू कफाचे असतील तर तुमचं डायग्नोसिस शीत पित्तापेक्षा उदरकडे असेल, याची चिकित्सा कटू तेल अभ्यंग सांगते, म्हणजे मोहरीचं तेल तुम्हाला लावायला लागेल. ओके. मधुर रस, शीत आहार, गुरुस्निग्ध आहार असे हेतू आहेत. लक्षण मात्र सेमच आहेत. तुमचं डायग्नोसिस उदर्द असेल म्हणजे इथे तुम्ही जर मोहरीचं तेल दिलं, 3 दिवस ते तेल लावून अंघोळ करा म्हणून पेशंटला सांगितलं आणि पेशंट जर म्हणाला की मला बरं वाटतंय, युअर डायग्नोसिस इज कन्फर्म इट टू बी उदर्द रादर दॅन पोट अँड शीतपित्त. ठीक आहे. पण मोहरीचं तेल लावलं आणि डॉक्टर आहोत ते जास्तच झालं,
याचा अर्थ हे पित्तदृष्टी रक्तदृष्टीकडे जात आहे. तर डायग्नोसिस इज बोथ. Therein you are using upashaya as a tiebreaker or tool as your diagnosis. ठीक है? ओके. एक सेकंड. आपल्याला तर एक हे होता थोडक्यात स्लाइड राहिले, आपण पटापट संप्राप्तीकडे जाऊ आणि आपला विषय पूर्ण करू. पेशंट काउन्सिलिंग, तुम्हाला उपशय अनुक्षय हे पेशंट काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातून पण गरजेचं राहतं. जसं मी शीतपित्त उदर्द पोटाचं उदाहरण दिलं त्या पद्धतीने. संप्राप्ती हे उदाहरण बऱ्याच वेळेला देतो की एखादा रस्ता आहे, प्लेन सपाट रस्ता आहे, पण एखाद्या ठिकाणी एक खड्डा आहे. ज्यावेळेला पाऊस पडेल त्यावेळेला सपाट बाकीचा जो रस्ता असेल तिथलं पाणी निघून जाईल, पण एखाद्या ठिकाणी पाणी साठून राहील आणि दिस इज नथिंग बट स्थान संशय. हा नक्की कुठे झालाय, कशामुळे झालाय याची लिंक शोधणं म्हणजे संप्राप्ती लावणे. ओके. तर संप्राप्तीमध्ये आपण काय करतो, तर हेतू कोणते झाले, त्याच्यापासून लक्षणं कशी कशी तयार झाली, या सगळ्याची लिंकिंग आपण जोडतो. बघा, खूप सुंदर श्लोक सांगितलाय, यथा दृष्टेन दोषेण. तुम्ही जर षटक्रिया काल ऐकून माहिती असाल किंवा तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल, संप्राप्तीमध्ये हा षटक्रिया कालच वर्णन केला. यथा दृष्टेन दोषेण म्हणजे ज्या वेळेला दोष दुष्ट होतील त्यावेळेला काय, कशामुळे दोष दुष्ट होतील, तर एकतर हेतू सेवन झालाय, दोष स्वतःच्या ठिकाणी वाढले, त्याचा संचय म्हणतो आपण. प्रकोप झालाय, स्वतःच्या ठिकाणी खूप जास्त वाढले, तर यथा दृष्टेन दोषेण ही अवस्था येईल की दोष शरीरामध्ये वाढलेले आहेत. यथाच अनुविसर्पता, स्वतःच स्थान सोडून विसर्पण, दुसऱ्या ठिकाणी दोष गेलेले आहेत. यथाच अनुविसर्पता, इथे संचय, प्रकोप आणि प्रसर ही षटक्रिया कालामधली तिसरी अवस्था आहे, ती इथे वर्णन केलेली दिसते. यथाच अनुविसर्पता. निवृत्ती आमयस्य असो, अशा ठिकाणी ते वाढलेले दोष शरीरातून अन्य ठिकाणी जातील, तिथे विकृती निर्माण करतील आणि मग निवृत्ती आमयस्य, आजाराची निर्मिती होईल. या सगळ्या गोष्टीच्या लिंकिंगला आपण संप्राप्ती असं म्हणतो. यथादृष्टेन दोषेण यथाच अनुविसर्पता निवृत्ती आमयस्य असो संप्राप्तीर जातीर आगती. याचेच दुसरे पर्याय जाती आणि आगती हे आहेत. आणि ही संप्राप्ती म्हणजे लिंकिंग प्रोसेस आहे हेतूपासून ते चिकित्सेपर्यंत. संप्राप्तीचे काही प्रकार तुम्हाला माहिती असतील, सेकंड इयर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना हे पूर्ण माहिती आहे. अतिप्रवृत्ती संतो वा शिराणाम ग्रंथयोपी वा विमार्ग गमनम चापी स्त्रोतसाम दृष्टी लक्षणम. स्त्रोतस विकृत झाले, त्यांची कामं गडबड झाले, हे आपल्याला दिसतं आणि त्यावरून आपण संप्राप्तीचे वेगवेगळे प्रकार समजून घेतो. आता अतिप्रवृत्ती, काहीतरी जास्त टेंडन्सी वाढली शरीराची, अतिप्रवृत्ती, तर ही आपल्याला कशामध्ये दिसते, अतिसारामध्ये जुलाब भरपूर वाढले, द्रवमल प्रवृत्ती भरपूर वाढली, अतिप्रवृत्ती. श्वासामध्ये श्वासोच्छ्वासाची गती भरपूर वाढली, दॅट इज अतिप्रवृत्ती. किंवा प्रमेहामध्ये प्रभूत आविल मूत्रता, वारंवार मूत्र प्रवृत्ती. सो दिस इज रिलेटेड टू संप्राप्ती ऑफ अ काइंड दॅट इज अतिप्रवृत्ती. संग, अवरोध आपण ज्याला म्हणतो, आपल्याला वात रक्तामध्ये वाढलेलं दूषित झालेलं रक्त हे अवरोध निर्माण करतं आणि वाताच्या गतीला बाधा आणतं आणि वातरक्त निर्माण करतं. हे संघ स्वरूपातली संप्राप्ती आपल्याला त्यामध्ये. क्रोधामध्ये पण तसंच आहे की अवरोध निर्माण होतो आणि विमार्ग गमन तिथून दोषांचं होतं आणि मग शोध निर्माण होतो. श्वासामध्ये ज्यांनी माझे श्वास चिकित्सेचे लेक्चर ऐकले असतील त्यांना माहिती असेल की प्राणवत स्रोतसामध्ये कफ अवरोध करतो आणि त्यामुळे वाताच्या गतीला तो अवरोध निर्माण होतो, त्यामुळे श्वासकष्टता रुग्णाला होते. दॅट कम्स अंडर संघ. शिराग्रंथी, उदराच्या पेशंट मध्ये उदर प्रदेशची शिराग्रंथी दिसतील किंवा विद्रदीच्या ठिकाणी
ग्रंथी निर्माण होईल दॅट कम्स अंडर संप्राप्ती ऑफ शिरा ग्रंथी. आणि विमार्ग गमन हे 4 प्रकारे प्रेझेंटेशन दिसू शकतील. दोष काही ना काहीतरी गडबड करून अतिप्रवृत्ती करतील, संघ करतील, शिरा ग्रंथी निर्माण करतील किंवा विकृत मार्गाने प्रवृत्त करतील, जसं रक्तपित्तामध्ये नाकातून ब्लिडिंग, श्वासामध्ये जास्त दम लागणं, उच्छ्वास जास्त मोठा असणं, श्वास कमी असणं, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विमार्ग गमनाच्या अंतर्गत येतील. संप्राप्ती ही कनेक्शन आहे ज्याला आपण सीआयडी बघतो आणि सीआयडी मध्ये काय काय घडलंय त्याची सगळ्याची लिंक लावतो. त्याच पद्धतीने संप्राप्ती ही लिंकिंग प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये हेतूपासून लक्षणांपर्यंत काय काय नक्की झालं असेल, नक्की काय गडबड झाली आहे हे आपण विचार करतो. दॅट कम्स अंडर संप्राप्ती. त्याचा उपयोग काय तर संप्राप्ती हे व्याधी लक्षण म्हणून आहे की व्याधी ऍज अ डायग्नोसिस आहे याचं डिफरन्शिएट करण्यासाठी मदत करतं. बऱ्याच वेळेला पेशंटला ताप येतो पण याला ज्वर व्याधी म्हणायचं की प्रतिशयजन्य ज्वर आहे, राजयक्ष्माजन्य ज्वर आहे, कासजन्य ज्वर आहे, नक्की कशामुळे ज्वर हा प्रधान व्याधी आहे की ऍज अ लक्षण म्हणून आहे, असं ज्याला आपल्याला कन्फ्युजन होतं त्याला आपण हेतू काय घडले, स्त्रोतस कोणती आहे, स्त्रोतसांचा अवरोध कसा निर्माण झालाय हे लक्षात घेतो आणि त्यानुसार हा ज्वर आजार आहे, व्याधी आहे, डायग्नोसिस आहे की ज्वर ऍज अ लक्षण आहे हे समजून घेतो. उदाहरणार्थ राजयक्ष्माचा पेशंट असेल त्याच्यामध्ये पण ज्वर दिसतो आपल्याला. त्यामध्ये घडणारे हेतू हे वेगविधारण, विरुद्ध आहार सेवन किंवा अतिव्यवाय अशा स्वरूपातले घडले तर ते हेतू तुम्हाला पॉइंट आउट करतील की हे ज्वरापेक्षा राजयक्ष्मा या व्याधीच्या लक्षण स्वरूपामध्ये ज्वर निर्माण झाले. हे डिफरन्शिएट करण्याचं काम संप्राप्ती करेल. नेक्स्ट इम्पॉर्टन्स इज मल्टी लेवल ट्रीटमेंट. तुम्ही हेतू थांबवले, पूर्वरूपाच्या वेळेला कोणते दोष आहेत हे समजून घेऊन त्याच्या विरुद्ध चिकित्सा सुरू केली आणि व्याधीची संप्राप्ती भंग करणारी वेगवेगळी चिकित्सा त्या टप्प्यानुसार केली. हे तिन्ही गोष्टी ऍट अ टाइम सुरू केल्या तर तुमची संप्राप्ती लवकर ब्रेक होणार आहे आणि तुमचा रुग्ण लवकर बरा होणार आहे. सो दॅट इज मल्टी लेवल ट्रीटमेंट. हेतूंच्या ठिकाणी हेतू थांबवले, पूर्वरूप रूप तुम्ही जी आहे त्यानुसार व्याधी डायग्नोज केलात आणि त्यानुसार चिकित्सा दिलीत, उपविषय प्राप्त करणाऱ्या गोष्टी पेशंटला सांगितल्यात, सगळ्याचं लॉजिकल रिझनिंग वापरलं तुम्ही तर तुमची चिकित्सा चांगली आणि लवकर फळाला येईल. आणि अपुनरुद्भव चिकित्सा, एखादा व्याधी पुन्हा पुन्हा होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला हेतूंपासून रूपापर्यंत कसं काय काय घडलंय हे समजून घेणं गरजेचं आहे तर तुम्ही त्याचा पुनरुद्भव टाळू शकता. उदाहरणार्थ काही पेशंटला कावीळ होते, कावीळ पूर्ण बरी होते आणि काही दिवसांनी कावीळ उलटते असं म्हणतात बोलीमध्ये की पुन्हा कावीळ तयार नाही. तर याच्यामध्ये काय झालं तर हेतू पूर्ण थांबले नाहीत, त्याच्यामधली संप्राप्ती घडतच राहिली आणि त्यामुळे तो पुन्हा निर्माण व्याधी झाला. हे जर थांबवायचं असेल तर अपुनरुद्भवासाठी संप्राप्ती विचार गरजेचा आहे. सो आपण जी पहिली स्लाइड बघितली होती तीच शेवटची स्लाइड बघू की आपण थिअरी आणि केस टेकिंग मध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. until and unless we analyze it with the help of हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय and संप्राप्ती, we cannot convert that information into knowledge. ओके, ही गोष्ट समजून घ्या. आणि जर तुम्हाला हे निदान पंचक कळले आणि ते वापरणं तुम्हाला लक्षात आलं तर तुमचं आयुर्वेदिक डायग्नोसिस सोपं होईल आणि डायग्नोसिस एकदा निश्चित झालं की चिकित्सा करणं हे अजून सोपं होतं आणि यश प्राप्ती होते. तो व्याधी निश्चय करणं निदानम, निश्चित डायग्नोसिस पर्यंत पोहोचण्यासाठीच महत्वाचं टूल हे निदान पंचक आहेत आणि हे निदान पंचक अभ्यासणं हे तुमच्या आयुर्वेदिक चिकित्सेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आणि अत्यंत बेसिक स्टेप आहे. ती टाळून आपल्याला चालणार नाही. आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पासून नॉलेज पर्यंत यायचं असेल, थिअरी आणि इन्फॉर्मेशन पासून
डायग्नोसिस पर्यंत यायचं असेल तर याचं हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती यांचं नॉलेज असणं अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू. तुमचा जो ग्रुप आहे आयुर्वेद त्याचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आता तुमचे काही प्रश्न असतील मला जरूर विचारा. त्याच्यावर शॉर्ट डिस्कशन होईल. चॅट बॉक्स मध्ये आहेत का प्रश्न? हॅलो सर. हा, आधी चॅट बॉक्स मध्ये घेऊ. हा बोला. मी हर्षवर्धन बोलतो सर. हा सर, हेतू बघताना आपण व्याधीचे हेतू बघताना समजा आपण पेशंटला विचारले म्हणजे जो व्याधी झालाय त्याच्या बाबतीतच आपण ते हेतू पाहिले. पेशंट सांगतो की तो 10-15 वर्ष झालं तो हेतू सेवन करतो. त्या हेतूला कोणत्या हा, आता हेतूमध्ये पण ज्यावेळेला तुम्ही सेकंड इयरला या रोगनिदान शिकाल त्याच्यामध्ये हेतूचे प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये सन्निकृष्ट आणि विप्रकृष्ट हेतू सांगितले किंवा त्याच्यामध्ये व्याभिचारी किंवा प्राधानिक हेतू सांगितले. हे प्रकार वेगवेगळे पडतात. तर त्यातून सन्निकृष्ट विप्रकृष्ट हा विषय समजून घेऊ. सन्निकृष्ट म्हणजे इतक्यात झालाय हेतू आणि इतक्यात व्याधी निर्माण झाली. सन्निकृष्ट म्हणजे इतक्यात काहीतरी हेतू घडले आणि इतक्यात काहीतरी व्याधी निर्माण झालाय. म्हणजे जवळच निकट आपण ज्याला म्हणू ते जर हेतू घडले असतील आणि त्याचं प्रेझेंटेशन व्याधीमध्ये झाले असतील दॅट कॉल्ड ॲज सन्निकृष्ट हेतू. पण देअर आर सम सपोर्टिव्ह हेतू की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ऋतू हा हेतू आहे, हा प्रत्येकाला कॉमन आहे. पण त्याचे सपोर्टिव्ह आपल्याला व्याधी निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्याला तो विप्रकृष्ट स्वरूपातला हेतू ठरतो. तो हे हेतू वेगवेगळ्या स्वरूपातले असतात. लॉंग टर्म्स मध्ये घडणारा हेतू एखाद्या वेळेला त्याला असा जो तुझा प्रश्न आहे की अनेक वर्ष 10 वर्ष 15 वर्ष पेशंट एखाद्या उदाहरणार्थ मद्य सेवन हे हेतू सेवन करत असेल पण हा झाला त्याचा विप्रकृष्ट हेतू. पण पित्त प्रकोपक काहीतरी आहार विहार सेवन झालाय किंवा त्या दरम्यान नेमकं काहीतरी क्रोध संताप किंवा आतप सेवन सारखे हेतू झाले आणि मग नाकातून ब्लिडिंग यायला लागलं, त्याला ज्या सन्निकृष्ट हेतूची त्याचं व्याधीमध्ये रूपांतर होतं आणि व्याधीमध्ये. तर हे हेतूच्या प्रकारांमध्ये याचं उत्तर आहे. ते आता मी घेतलं नाही कारण इट वुड बी टू लॉंग टू कम्प्लीट. त्यामुळे हेतूच्या प्रकारामध्ये ते लक्षात येईल. सन्निकृष्ट हेतू आणि विप्रकृष्ट हेतू आहे. ओके, अजून प्रश्न? थँक्यू. चॅटबॉक्स मधले घेऊ. चॅटबॉक्स मधले हेतू घेतो. चॅटबॉक्स मधले प्रश्न बघतो. क्वेश्चन नाही सर, चॅटबॉक्स मध्ये नाहीये सर. 100 लिमिट असल्यामुळे जॉईन आहेत. अरे पण मी रेकॉर्ड नाही केलाय. माझ्याकडे रेकॉर्डिंग. ओके, रेकॉर्डिंग असेल तर आपल्याला पाठवता येऊ शकते. फाईन. हा, एक मिनिट. ऍड सम हेतू इन वातपित्त आणि कफप्रकोप. येस, डेफिनेटली. आपली एक स्टुडंट आहे माहेश्वरी शिंदे. ती काही हेतूंमध्ये ऍड करायला तिला आवडेल. शी इज अ प्रॅक्टिशनर. शी हॅव कम्प्लीटेड हर 1 year recently of her clinic and she is practicing for last 1 year in Kalyan. So I invite her to share her thoughts. कारण प्रॅक्टिकली ज्याला आपण करतो त्याला व्यावहारिक हेतू आपल्याला कळतात. So if host allow, shall we invite her to share her thoughts? Hello. Oh, yes. Are you there? येस सर आहे. मला वातप्रकोप मध्ये 2 गोष्टींचा हे सांगायला आवडेल. फक्त आपण जो रात्री जागरण म्हणतो त्यामध्ये फक्त वातप्रकोप होत नसतो तर त्याबरोबर वाताचा रोग तिला बोललो ना आपण.
हॅलो. ऐकायला येतं? आवाज. येस येस बोल. हा. मला एक दोन तीन गोष्टी ऍड करायला आवडतील. वात प्रकोपामध्ये आपण रात्री जागरण हा हेतू बघितला. त्यामध्ये वाताचं वृक्ष होण्यामुळे पित्ताला पण थोडासा स्नेह पित्त म्हणतो, त्याच्यामध्ये त्याच्या पित्ताला सुद्धा हात लागतो. तर वात आणि पित्त थोड्या प्रमाणात पण खूप जास्त काळापर्यंत झालं तर तो पित्ताचा पण एक हेतू ठरू शकतो कालांतराने. दुसरी गोष्ट, शोक आणि भय जास्त प्रमाणात करणारे पेशंट असतात त्यांच्यामध्ये पण वात प्रकोप होतो आणि मोस्टली ही जीवनसत्वातली असते त्यातला एक भाग. दुसरी गोष्ट, ज्या आधी आपलं एक 10-15 दिवसापूर्वी डिस्कशन झालेलं डाळिंब अरिष्ट, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं की अरिष्ट कल्पना जास्त घेतल्यामुळे त्या पेशंटला लिव्हर सिरोसिस भेटलं. तर अशा पद्धतीचे पण रुग्ण आपल्याकडे असतात की स्वतःहून आयुर्वेदिक काउंटरवरून मेडिसिन्स घेतात खूप कालांतर आणि आपल्याला फक्त हिस्ट्री टेकून आपण व्यावहारिक आहारी हेतू बघतो तर ते काहीतरी असं करत असतात. किंवा माझ्याकडे आता एक रुग्ण आहे जी मेधारी काढा म्हणून स्वतःहून घेत होती आणि त्याच्यामुळे तिचा वात प्रकोप होता. प्रत्येक मेधारी काढ्याचे हेतू म्हणजे कंटेंट पण असेच असतात कर्षण करणारे, पण प्रत्येकाला कर्षणाची अपेक्षा नसल्यामुळे हा तिच्यासाठी वात प्रकोपाचा हेतू ठरला. हे माझं एक निदर्शन आहे. दुसरी गोष्ट, दिवास्वाप आपण म्हणतो, हा दिवास्वाप फक्त आपण दुपारी कन्सिडर करतो. तो तसा नसता गृहीत न धरता सूर्य उदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत करणारा जो कुठलाही पेशंट झोपत असेल तो सूर्यास्तातला म्हणजे दिवसवापातला आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिक कंडिशन पीसीओडीची कन्सिडर करता येईल. त्याच्यामध्ये फक्त कफ प्रकोप नाही तर अपनाची पण दृष्टी होणार आहे साईड बाय साईड. तर अशा पद्धतीने हे हेतू कन्सिडर, हे व्यवहार म्हणजे मी फाइंड आउट केलेले म्हणजे मला आढळून आले ते फक्त एवढं सांगायचं आहे. थँक्यू टू द होस्ट अँड टू यू ॲज वेल. ओके. तर बेसिकली जेव्हा आपण प्रॅक्टिस मध्ये केस टेकिंग घेतो आणि त्याचा अनालिसिस करतो त्याला हे व्यावहारिक हेतू आपल्याला दिसतात. आणि जसं आपण त्या हेतूच्या इम्पॉर्टन्स मध्ये बघितलं, जिथपर्यंत आपण हे हेतू थांबवत नाही तिथपर्यंत तो आजार पूर्ण आपण बरा करत नाही. वी डोंट टेक अ जस्टिस टू अवर ट्रीटमेंट. तो हा 1/3 पोर्शन आहे हेतू फाइंड आउट करणं. आणि संप्राप्ती काय घडले हे शोधण्यासाठी आपल्याला फार महत्वाचा उपयोग होतो या हेतूंच्या शोधण्याचा. तर अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. सर मला एक प्रश्न होता. ते म्हणजे एका माझे ओळखीचे होते, त्यांना ना बोटांमध्ये उठल्यानंतर त्यांच्या बोटांची जी संधी आहे एकदम एंडची परत संधी तिथे त्यांना जकडण वाटायची. थोडं हलवलं की नाही त्याच्यानंतर थोडं बरं वाटायचं. असं त्यांना पाठीमागे पण असं होत होता आणि होत होता. त्याच्यानंतर काय झालं ते ना त्यांनी खूप रिपोर्ट केले, 12-15 हजार खर्च केला. त्यांनी आपला म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिसचा, त्यानंतर युरिक ऍसिडचा सगळ्यांचं त्यांनी रिपोर्ट केले. ते सगळे नॉर्मल आले. आता ते मला विचारताय की ह्याच्यामध्ये काय करायचं. मग हे मी फक्त त्यांना हेतू विचारलं तर त्याच्यामध्ये हे भेटला की ते म्हणजे ते एसी मध्ये त्यांना खूप आवडतो राहायला. म्हणजे ते हेतू असू शकते का असतात? हो डेफिनेटली. आणि याच्यामध्ये ना रुग्ण हा पूर्वरूपामध्ये असेल. हा जो केस आता तुम्ही जी सांगितली ती रूपामध्ये आहे, ज्याच्यामध्ये अजून आपल्याला हेतू एक्सट्रॅक्ट करायला लागतील. आमाकडे जाणारे हेतू जास्त आहेत की वाताकडे जाणारे हेतू जास्त आहेत हे याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यायला लागेल. माझ्या अंदाजाने या पेशंटचं जर कॉर्पोरेट सेक्टरचं काम असेल एसी मधलं आणि बैठं काम असेल आणि आहारामध्ये मधुर आहार असेल तर हे आम्हाकडे जाणारं पेशंट. पण हा अनुवाद अजून पूर्ण बनलेला नाहीये, रूप अवस्थेमध्ये आलेला नाहीये. तो अजून पूर्वरूप अवस्थेत असल्यामुळे रुग्णाला प्रातःकाळी संधिस्तंभ हे लक्षण दिसतंय. इथे त्याचे संतर्पण करणारे हेतू थांबवणं हे पहिली गोष्ट आहे. म्हणजे जर तो एसी मध्ये राहत असेल तर त्याला काहीतरी सेंट्रलाइज एसी सिस्टीम असेल तर त्याला स्वतः काहीतरी एक्स्ट्रा क्लोथिंग घालणं हे गरजेचं आहे. किंवा एसीचं टेम्परेचर कंट्रोल करता आलं तर दॅट विल बी व्हेरी बेटर. किंवा अन्य जे काही हेतू आहेत कफ प्रकोप करणारे, आम निर्माण करणारे हे थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर हा पूर्वरूपातला पेशंट हा पुढे रूप अवस्थेमध्ये जाणार आहे. लक्षात घ्या इथे ऍलोपॅथीच्या दृष्टिकोनातून
युरिक ऍसिड नॉर्मल आहे, त्याचा ESR नॉर्मल आहे, त्याचा RA टेस्ट निगेटिव्ह आहे, त्याचा अर्थ ऍलोपॅथीच्या दृष्टिकोनातून त्याला फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट मिळेल. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पूर्वरूपाचं महत्व तुम्हाला लक्षात आलं, पेशंटला समजावून सांगितलं, तर तुम्हाला हा पेशंट आव्हानाकडे जाणारा आहे, तुम्ही पूर्वरूपामध्ये त्याला थांबवू शकता. दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ आयुर्वेद अँड निदान पद्धती. तर त्यांना मग मी विचारलं ना, त्याला उष्ण कशी चिकित्सा द्यायला पाहिजे, काउंटर करायला पाहिजे आणि अन्य हेतू थांबवायला पाहिजे. त्यांना मग मला असं वाटत होतं की त्याच्यामध्ये जर आपण आम गृहीत धरला तर त्याच्यामध्ये त्याच्या आमाचे लक्षण असायला पाहिजे. होतं मला घर वाढले म्हणत तर ते त्यांना विचारलं, ते म्हटलं मला एकदम कणकणीत भूक लागते, मला असं व्यायाम पण मी आता करायला लागलं, मला डॉक्टरांनी सांगितलं म्हणून. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये ना हे केवळ वातप्रकोपाचं लक्षण स्वरूपामध्ये आहे, म्हणजे दोष प्रकोप या अवस्थेतच आहे, अजून स्थान संशय पुढे वाढलेलाच नाहीये. केवळ वातवृत्तीजन्य हे असू शकेल, त्याला फक्त उष्णोदक पान दिलं तरी पण कमी व्हायला हरकत नाही. त्यांना मी संधीवर आहे ना थोडा तेल लावायला सांगितलं. ते म्हटले तेल लावल्यावर थोडासा अपचय आहे. मग आता त्यांना हे पण सांगितलं होतं की जर मला असं वाटत होतं की ना अपतर्पणजन्य असेल तर ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनमध्ये आपलं पालेभाजी पण खूप आहे. त्याच्यानंतर ते ना तूप आणि ते तर काहीच नाही त्यांच्या जीवनामध्ये. जर ते संतर्पण अपतर्पणकडे जात असतील तर त्यांना थोडंसं स्नेह दिलं तर चालेल. हो चालेल ना, बिलकुल चालेल. म्हणजे निराम वातप्रकोप असं तुझं डायग्नोसिस असेल आणि त्यानुसार तुझी चिकित्सा ठरेल. आता त्यांना उपचार भेटला तर कळून जाईल की आपण जे विचार केला ते बरोबर आहे. आता नाही भेटला तर तुमचं बरोबरच. उपशय अनुपशयाचा उपयोग होईल तुला डायग्नोस करण्यासाठी. मधल्या गोष्टी समजून घेतल्या की आपल्याला विचारायचंय, पूर्वरूप विचारायचंय, रूप शोधून काढायचे, उपशय विचारून घ्यायचे आणि संप्राप्ती लावायची. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निदान निश्चित करण्याकडे जाणार. Everything should tend towards giving you a final diagnosis and confirmed diagnosis. निश्चय त्याच्यासाठी ह्या बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, अजून काही प्रश्न? कुणाला काही विचारायचं अजून सरांना? समजा कोणाला लँग्वेज प्रॉब्लेम असेल तर लेट मी नो. आय विल कन्वर्ट दिस लेक्चर इनटू इंग्लिश. मोस्ट ऑफ द